काल आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याविषयी या ठिकाणी आपण माहिती घेतली. त्यातला समोरचा महत्वाचा पाठ महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघताना आपण जलप्रणाली बघायची आहे. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण तुमच्या ज्या मुख्य नद्या आहेत त्यांचा प्रवाह, त्या मुख्य नद्यांच्या उपनद्या असतील किंवा इतर सहाय्यक नद्या असतील किंवा नाले असतील, ओढे असतील, हे थोडासा आपला काय करायचा क्रमबद्ध या ठिकाणी अभ्यास करायचा. आपण काय म्हणतोय, जलप्रणाली म्हणतोय. बरोबर आहे की नाही? आता हे पाणलोट क्षेत्र असेल, कॅचमेट एरिया तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर सगळ्यात आपल्याला जे महत्वाच्या नद्या त्या माहिती आहेत आपल्याला, सिंधू वगैरे, गंगा, ब्रह्मपुत्रा. तसेच महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. आता इथला पहिल्यांदा पार्ट आपण शिकतोय कोकणातील नद्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा भाग तुम्हाला जास्त विचारला जातो की कोकण भागामधल्या असणाऱ्या नद्या कशा आहेत वगैरे. ओके, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तत्पूर्वी आपण काय करू, एक थोडासा लेखाजोखा घेऊ की महाराष्ट्रामध्ये कुठल्या नद्या आहेत. तुम्हाला ऍटलीस्ट नावं तर माहित पाहिजेत. गोदावरी सगळ्यांना माहित आहे, परिचित असलेली. त्यानंतर पूर्णा आहे, पैनगंगा आहे, वर्धा आहे, वैनगंगा आहे. बघा, पैनगंगा वेगळी, वैनगंगा वेगळी. त्यानंतर मांजरा आहे, कृष्णा आहे, मध्यतापी आहे. तापीचा भाग आहे, मध्यतापी आणि तापी. नर्मदा सगळ्यात महत्वाची आहे, कमी लांबी असलेली 54 किलोमीटर लांबीची फक्त नदी आहे. दमनगंगा माहिती आहे सगळ्याला, कोकणातल्या नद्या आल्या. कोकण भागामध्ये वशिष्ठ आहे. कोकण भागातील सगळ्यात लास्ट नदी आहे ती तेरेखोल आहे. हे तुम्हाला माहित असलं गरजेचं आहे. मग त्याचे पुन्हा खोरे वगैरे आपल्याला काय बघायचंय, पाणलोट क्षेत्र आपण म्हणतो त्यानुसार आपल्याला पुन्हा अभ्यास करायचा. सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्रामध्ये नदीचा विस्तार, कॅचमेट एरिया. बरोबर आहे. तो सगळ्यात जास्त कुठल्या नदीच्या भारतामध्ये, तर 1 नंबरला राहते ती गंगा नदी राहते. ओके, गंगा नदी सगळ्यात जास्त कॅचमेट एरिया म्हणजे पाणलोट क्षेत्र त्या ठिकाणी, म्हणजे गंगेचा थोडक्यात पात्र आहे ते खूप मोठं आहे. त्यानंतर दुसरा आहे सिंधू. त्याच्यानंतर सिंधू लांब असेल तरी त्याचे पात्र कमी आहे गंगेपेक्षा. ओके, त्यानंतर पाणलोट क्षेत्रामध्ये थर्ड येते ती आपली गोदावरी येते. त्यानंतर कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा, ह्या 4-5 नद्या आहेत तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्राची जी जलप्रणाली आहे, बरोबर आहे की नाही, काय म्हणतो तुम्हाला, जलप्रणाली. ओके, जलप्रणाली. जलप्रणाली सांगितलं तुम्हाला काय, जे काय नद्या असतील, उपनद्या असतील, त्यांच्या सहाय्या बाकीच्या नद्या असतील, नद्या असतील, ओढे नाले असतील, या सगळ्याचं जे कॅचमेंट एरिया म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, जलप्रणाली म्हणतो आहोत. ओके, आता जलप्रणालीमध्ये म्हणजे पॅटर्न्स कसे आहेत त्याचे जलप्रणालीचे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग येतात. बघा, त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, वेगवेगळे भाग येतात किंवा त्यानुसार आढळणारी आपण काय बघू, जलप्रणाली बघू. म्हणजे पहिल्यांदा असते वृक्षाकार जलप्रणाली. आता वृक्षाकार म्हणजे जलप्रणाली म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं की नद्यांचा जो नद्या आहेत किंवा त्याच्या उपनद्या आहेत त्या वृक्षासारख्या झालेल्या असतात. आलं लक्षात? म्हणजे विकास कसा असतो तर वृक्षाप्रमाणे. वृक्ष म्हणजे कसं, आता आपण बघतो काय असतं, हे खोड असतं, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या मुळ्या वगैरे असतात, बरोबर आहे की नाही. त्याचे काय असतात, थोड्या म्हणजे झाडाप्रमाणे, थोडक्यात म्हणजे एकाच प्रकारच्या समान घनतेच्या क्षितिज समांतर थरांच्या खडकांवर नदी प्रवाह काय झालेले असतात, या ठिकाणी वाहत असतात. बरोबर, म्हणजे वृक्षाकार असं काय असतात, आपण बघितलं त्याची मुळं जे असतात ते कशी असतात, एकाला एक असतं, पुन्हा त्याचा प्रवाह आणखी उपनद्या. आलं लक्षात? हे वृक्षाकार त्या ठिकाणी प्रवाह आहेत. तर अशा प्रकारची वृक्षाकार प्रणाली किंवा जलप्रणाली असलेल्या नद्या कुठल्या आहेत महाराष्ट्रातल्या, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, गोदावरी. बरोबर आहे की नाही, गोदावरी नद्या. कोकणी नद्या आपण नंतर अभ्यासच करू, महत्वाचा पार्टच आहे. पण तत्पूर्वी थोडासा अभ्यास काय करू आपण, की कोणत्या प्रकारची जलप्रणाली असतात. बरोबर आहे, जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं वृक्षाकार जलप्रणाली. वृक्षाकार म्हणजे काय, मेन आहे समजा मूळ. ओके, तर त्याला काय असतात, आणि उपमुळं असतात. बरोबर आहे की नाही, ही वृक्षाकार जलप्रणाली झाली, त्याचीच काय झाली, वृक्षाकार. तर तशा प्रकारची जलप्रणाली असलेली महाराष्ट्रातली नद्या कुठल्या आहेत, गोदावरी, कृष्णा असेल किंवा वैनगंगा आहे. ह्या मुख्यतः बघा, उदाहरणं लक्षात ठेवा. वृक्षाकार जलप्रणाली असलेल्या महाराष्ट्रातील नद्या 3 महत्वाच्या लक्षात ठेवा. गोदावरीची आहे त्या प्रकारची वृक्षाकार जलप्रणाली, नंतर कृष्णेची आहे आणि वैनगंगा, ह्या 3 नद्या महत्वाच्या. त्यानंतर समांतर जलप्रणाली बघा, म्हणजे समांतर म्हणजे कशी, एकाच बाजूला समांतर. बरोबर आहे की नाही, समांतर दिशेने उतार असल्यामुळे. आता बघा, आपलं काय महाराष्ट्राचा उतार कुठं आहे, तर पूर्व भागाकडे आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे काय झालं, आपला उतार जास्त आहे, त्यामुळे नद्या त्या भागामध्ये काय जातात, वाहत जातात. एक समान अशा प्रकारचे समांतर जलप्रणाली त्याला म्हणतात. म्हणजे त्या एकमेकांना कशा असतात, उतारावर समान दिशेने वाहत असतात. अशा प्रकारच्या नदप्रणालीमध्ये कुठला उल्लेख येतो, कोणत्या नद्यांचा उदाहरणार्थ म्हणता येईल आपल्याला, उदाहरणार्थ गोदावरी नदी आहे. बघा, गोदावरी नदी असेल तर त्याला काय आहे, भीमा नदी आहे. हे समांतर दिशेने काय होतात, वाहत जातात. त्याच पद्धतीने काय आहे, कृष्णा नदी. हे समांतर जलप्रणाली झाली. बरोबर आहे, एकमेकाला काय समोरासमोर आहेत. ओके, लक्षात येते, समांतर एका दिशेने वाहत आहेत, म्हणजे ते पूर्वेकडे सगळ्या वाहत जातात, पुढे जाऊन दक्षिणेकडे जातात, पण महाराष्ट्रामध्ये त्या पूर्वेकडेच वाहत आहेत. ओके, त्यानंतर बघा, कोकणातील नद्यांमध्ये या प्रकारची जलप्रणाली अधिकतर सापडतात. तुम्हाला
आयोगाने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय, समांतर जलप्रणाली कोकणामधील ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आढळते का? तर आढळते, ते हे महत्वाचंच आहे, तुम्हाला हे माहित पाहिजे. कशा आहे समांतर, इथं बघितलं तुमच्या लक्षात येईल. नदीचा उगम दाखवलाय, नदी कशी वाहते दाखवते बघा पेनानं, बरोबर. वैनगंगा असे, तानसा, भातसा, उल्हास, सगळ्या नद्या काय झाल्यात, सगळ्या समांतर एकसारख्या आहेत की एकमेकाला समांतर आहेत, म्हणून समांतर जल प्रणाली ही कोकण भागातलं वैशिष्ट्य आहे. कोकणाचं वैशिष्ट्य काय नद्यांचं? समांतर जलप्रणाली. ही क्वेश्चन विचारलेला आहे, एक याच्या अगोदर आयोगामध्ये विचारून गेलेला क्वेश्चन पेपर आयोग आता पुन्हा विचारलं जाऊ शकतो, त्यामुळे कोकणामध्ये तुम्ही पाठ करून. त्यानंतर केंद्र त्यागी असेल बघा. केंद्र त्यागी म्हणजे काय? आता हा पर्वत आहे, समजा महाबळेश्वरावरून एखाद्या नद्या वाहत आहेत, केंद्र त्यागी म्हणजे एखाद्या सेंटर पॉईंट वरून बाकीच्या पण त्या भागातून वाहत आहेत, बरोबर आहे की नाही. जसं आपण बघितलं पश्चिम घाट असेल, त्याच्यामध्ये काय नद्या काय आहेत, त्या पूर्वेला वाहत आहेत, बरोबर आहे की नाही. आणि काही नद्या काय होत आहेत, त्या पश्चिमेला या ठिकाणी वाहत आहेत, बरोबर आहे की नाही. काही नद्या पूर्वेला, काही नद्या पश्चिमेला वाहत आहेत. तर त्या ज्या नद्या आहेत पूर्व आणि पश्चिम, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात? केंद्र त्याग. एका सेंटर पॉईंट वरून काय होणार आहेत, एक सेंटर पॉईंट आहे. ओके, एक सेंटर पॉईंट आहे, आणि या सेंटर पॉईंट वरून पूर्वेकडे वाहणाऱ्या, बरोबर आहे, किंवा पश्चिमेकडं, दक्षिणेकडे, म्हणजे सेंटर पॉईंट वर पाऊस पडतोय, बरोबर आहे ना. तिथून काय होतात, त्या उत्तराच्या दिशेने या ठिकाणी वाहत जातात, म्हणजे सर्व दिशांना असेल, उत्तरेला असेल, पूर्वेला असेल, तर त्याला काय म्हणतात? केंद्र त्यागी जलप्रणाली. आता याचं उदाहरण काय आहे, तर महाबळेश्वर बेस्ट उदाहरण आहे, बरोबर आहे की नाही. महाबळेश्वर मध्ये कृष्णा नदीचा उगम होतो, कोयनेचा उगम आहे, बरोबर आहे की नाही. या नद्या काय आहेत, किंवा पश्चिमेला जाणाऱ्या नद्या असतील, या सगळ्यांचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर मध्ये होतो. तर महाबळेश्वर काय झालं, हे केंद्र त्यागी या ठिकाणी काय आहे, वैशिष्ट्य आहे. ओके, त्यानंतर ना पुढचा भाग बघा, काय सांगितलं तुम्हाला? अनिश्चित जलप्रणाली. पुढची जलप्रणाली बघा, पहिले बघितले आपण वृक्षाकार, त्याच्यामध्ये तीन नद्या गोदावरी, कृष्णा, वैनगंगा. समांतर मध्ये आहे जलप्रणाली, त्याचं कोकणाचं महत्वाचं लक्षात ठेवा. भीमा आहे, कृष्णा आहे, गोदावरी तर आहेच ऑब्व्हियसली, पण त्याच्याबरोबर लक्षात काय ठेवा, तर त्याच्यामध्ये जलप्रणाली ही मुख्यतः कोकणातील नद्यांमध्ये समांतर जलप्रणाली. आणि केंद्र त्यागी म्हणलं तर महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या नद्या. ओके, त्यानंतर अनिश्चित प्रकारचे. आता अनिश्चित प्रकारे म्हणजे काय, की त्याला निश्चित असं जलप्रणाली, समांतर पण नाहीये, वृक्षाकारही नाही, आणि ते कुठं केंद्र त्यागी पण त्याचं काय होत नाही, जलप्रणाली आढळत नाही. त्यांना काय म्हणतात? अनिश्चित प्रकार. अनिश्चित प्रकारची जलप्रणाली प्रामुख्याने कुठं आढळते, तर भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि हे गोंदिया, भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे आहेत, त्या ठिकाणी मुख्यतः अनिश्चित जलप्रणाली आढळते. आणि भंडाऱ्याला काय म्हणतो आपण? तळ्यांचा जिल्हा असं भंडाऱ्यास म्हटलं जातं. ओके, त्यानंतर ना महाराष्ट्रातील जलविभाजक आपण बघितलं. महत्वाचा जलविभाजक कुठला आहे आपल्याला माहित आहे. सह्याद्री पर्वतरांग काय करते, तर मुख्य जलविभाजक म्हणून काय करते, कारण त्याच्यातून काय होतात, पूर्वेला वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या, असे जलविभाजकाचं काम करतात, म्हणून मुख्य जलविभाग सह्याद्री पर्वत आहे. ओके, त्याच्यानंतर दुय्यम जलविभाजक कुठले आहेत, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. दुय्यम जलविभाजक म्हणजे काय? सातमाळा असेल, अजंठा असेल, बरोबर आहे की नाही, शंभू महादेव डोंगर रांगा आहेत, याच्यातून पण काय होतात, या ठिकाणी काही उगम आहेत, बरोबर आहे, नद्यांचे ते जलविभाजक म्हणून काम करतात. म्हणजे तापी नदी असेल, किंवा नर्मदा नदी असेल, गोदावरी असेल, भीमा असेल किंवा कृष्णा असेल, महादेव डोंगर रांग, हे जलविभाजकाचं काय करतात, काम करत असतात. आता महाराष्ट्रातील नद्यामध्ये काय बघू आपण, एक एक नदी आता पहिल्यांदा बघू. आता कोकणातल्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण कोकणातल्या बघू. नंतर पहिल्यांदा काय करू, कोकणातल्या नद्या आहे ऑप्शन याच्यात, आपण काय करू, पहिल्यांदा आपण कोकणातील नद्या बघूयात. ओके, आता कोकणातील नद्यांचा प्रवाह बघा. काय म्हटलं? कोकणातील नद्यांचा प्रवाह. कोकणातील नद्यांचा प्रवाह बघा कसा आहे. कोकणातील नद्या. आता कोकणातील नद्यांचा प्रवाह आणि जलप्रवाहाचा पृष्ठभाग साधारणतः सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या या सगळ्या नद्या आहेत, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे इथे दिलेले आहेत बघा. पहिल्या आहेत दमणगंगा आहे, सूर्या आहे, वैतरणा आहे, तानसा आहे, भातसा आहे. आपल्याला त्या लास्ट याच्यामध्ये भातसा क्वेश्चन विचारला, भातसा नदी कुठे आहे, तर ते कोकणात आहे. ती काय विचारलं त्याच्यावरती क्वेश्चन, की ती गंगेची उपनदी आहे की नाही, हा क्वेश्चन विचारला होता. गंगेची उपनदी, सॉरी, गोदावरीची उपनदी आहे की नाही, हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. कुठला? भातसा. आठवते का? क्वेश्चन अनालिसिस मध्ये आपण होईल भातसा, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही, हा क्वेश्चन भातसा विचारला आपल्याला. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पाठ करताना लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर काय आहे बघा, त्याच्यानंतर कुठले आहे, मुरबाडी आहे, पाताळगंगा आपण बघितलं होतं, कुंडलिका आहे, अंबा, सावित्री, काळ, जोग, जगबुडी,
नंतर वशिष्ठी, शास्त्री, बाव. ओके. नंतर ना काजवी. आता हे रायगड मधले झाले आणि ठाण्यामधील झाले. ओके. आता रत्नागिरीमध्ये कुठले आहेत? काजवी आहे, मुचकुंदी आहे, वाघोटणे आहे आणि देवगड. सिंधुदुर्गमध्ये कुठला आहे? कर्ली, बोरस आणि लास्टचे तुम्हाला माहित पाहिजे तेरेखोल. तेरेखोलवर क्वेश्चन बराच वेळा विचारलेला आहे. कोकणातील नद्यांची लांबी साधारणतः जर बघितली तर ती किती आहे? 80 ते 130च्या दरम्यान आहे. 80 ते 130 किलोमीटर एवढी लांबी त्यांची आहे. सगळ्यात जास्त उल्हास. बघा, उल्हास नदी जी आहे, कुठे उल्हास? उल्हास नदी जी इथं दिसते तुम्हाला, उल्हास. ओके, ही उल्हास नदी आहे. सगळ्यात जास्त लांब आहे, त्याची लांबी आहे 130 किलोमीटर आणि ती साधारणतः वसईच्या खाडीस येऊन मिळते. त्यानंतर ना तिथं मुख्य पिकं वगैरे भात वगैरे आहेत. ओके, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मुख्य नद्यांचा तुम्हाला ओळख या ठिकाणी झालेली आहे. बरोबर आहे की नाही? एवढ्या नद्या आहेत. ह्या नद्यांचा क्रम तुम्हाला विचारला जातो किंवा त्याचा जिल्हा विचारला जातो. याच्या पलीकडे ते काही क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर ना पुढचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण नदी बघू, जे की मुख्य नद्या प्रणाली आहे. त्याच्यामध्ये गोदावरीचा भाग येतो. बघा, गोदावरी. तुम्हाला पूर्ण गोदावरीचा काय करायचं आहे? स्टडी करायचा आहे. त्याच्यावरती आयोगाने बराच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. गोदावरी बघू आपण. ओके. बघा, आता गोदावरी नदी. ओके. गोदावरी नदी बघा, 27 नंबर दिले. चार्ट आहेत सगळे हे. गोदावरी. ओके. गोदावरी नदी. नदी बघा काय दिसते तुम्हाला इथं समोर. बघा, पूर्व वाहिनी नदी आहे, बरोबर आहे. पाणलोट क्षेत्र कुठं आहे? महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशामध्ये आहे. प्रवाहाचा प्रदेश आहे मध्य मध्य महाराष्ट्र. उगम कुठं आहे? त्र्यंबकेश्वर. बघा, इथं त्र्यंबकेश्वर दिसतंय. तिथं ब्रह्मगिरी आहे, या ठिकाणी त्याचा उगम आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी येथे त्याचं काय आहे? उगम आहे. हे 43 सॉरी 1304 एवढं त्याचं काय आहे? या ठिकाणची हाईट आहे. 1304 मीटरवरती ब्रह्मगिरी आहे, त्याच्यामधून त्याचा उगम झालेला आहे. एकूण प्रवाहाची लांबी महाराष्ट्रात जर बघितली गोदावरीची तर ती किती आहे? 1400. सॉरी, एकूण प्रवाह म्हणतोय. एकूण प्रवाह बघितलं तर ते 1465 आहे. पण जर फक्त महाराष्ट्रातील लांबी बघितली तर 668 किलोमीटर गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात वाहतोय. किती? 668. 668. 668 किलोमीटरचा प्रवाह महाराष्ट्रातून वाहतोय आणि एकूण जर विचारलं तर 1465 हा प्रवाह कशाचा आहे? गोदावरी नदीचा आहे. महाराष्ट्रात सर्वात लांब नदी आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सर्वाधिक जिल्ह्यातून वाहणारी नदी. एकूण सर्वाधिक म्हणजे किती जिल्ह्यातून? 7 जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारले बघा. उगम कुठं आहे? प्रवाहाची एकूण लांबी, सर्वात लांब नदी आहे, सर्वाधिक जिल्ह्यातून वाहणारी सुद्धा नदी आहे, एकूण पाणी क्षेत्र पण भरपूर आहे. आता हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे क्वेश्चन विचारलं होतं 2014ला एसटीआयला विचारलं होतं क्वेश्चन, की महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे. आता हे पूर्ववाहिनीमध्ये काय आलं? गोदावरी पण आली, कृष्णा आली, भीमा आली. ओके, हे सगळ्या नद्या आहेत पूर्ववाहिनी. तर त्यांना एकूण जे काय आपलं नद्यांना व्यापलेलं क्षेत्र आहे महाराष्ट्राचं, तर त्याचं किती? पूर्ववाहिनी नद्यांचं क्षेत्र किती आहे? 75%. हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता आणि तो तुम्हाला आलेला पाहिजे. ओके. त्यानंतर ना बघा, आता गोदावरीच्या उपनद्या इथे दिलेली सगळ्या उपनद्या वगैरे, बरोबर आहे की नाही? गोदावरीचे काय दिलेले आहेत? उपनद्या दिलेल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्या दिलेल्या आहेत बघा. दारणा दिलेली आहे. आता आपण काय बघू? फक्त उजव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत आणि डाव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत त्या आपण या ठिकाणी लक्ष देणार आहोत. आता बघा, पहिली काय आहे? उजवी म्हणजे ही नदी चाललेली आहे बरं, हे लक्षात घ्या. आपण जिथून उभं राहू, ओके, हे हे काय चालले? नदी. याच्यात जे दारणा आहे ते उजवीकडे आहे. बघा, दारणा उजवीकडून भेटणारी नदी आहे. त्यानंतर ना प्रवरा, त्यानंतर ना मुळा, सिंदपना, नंतर ना या ठिकाणी सिंदफणा, त्याच्यानंतर ना कुठले? मांजरा ह्या मुख्य नद्या आहेत. हे लक्षात ठेवा. ह्या मुख्य उपनद्या कशा आहेत? दारणा, प्रवरा, नंतर ना सिंदफणा. आपल्याला विचारलेला क्वेश्चन, सिंदफणा पूर्वेकडून उजवीकडून भेटते की डावीकडून भेटते? तर उजवीकडचा प्रवाह आहे गोदावरीचा. ओके. त्यानंतर ना पाणलोट क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी ह्याचं काय भाग आहे? 16%च फक्त भाग काय होतं? या पूर्वेकडून भेटणाऱ्या नद्यांपासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे किंवा त्याला मिळतोय तो. ओके. आता डावीकडून मिळणाऱ्या नद्या डाव्या बाजूने बघा कुठल्या आहेत? आता त्याच्यामध्ये मुख्यतः आहे शिवना, इंद्रावती, नंतर पुढे जाऊन प्राणहिता वगैरे ह्या भेटतात नद्या, बरोबर आहे की नाही? पुढे जाऊन इंद्रावती असेल, त्या महाराष्ट्रामध्ये नाही भेटून पुढे जाऊन त्या काय करतात?
या ठिकाणी कर्नाटक तेलंगणामध्ये या जाऊन नद्या भेटतात. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे साधारणतः किती राहिला पाठ, हे 60% पाठ जवळजवळ काय आहे, उजवीकडून भेटणाऱ्या नद्यांचा पाणलोट क्षेत्र तयार होत आहे. बघा लक्षात येत आहे. आता मांजरा जी नदी आहे, बरोबर आहे की नाही, मांजरा नदी बघितली आपण, काय होते महाराष्ट्र, बघा ह्यात क्वेश्चन आयोगाने विचारला 2 वेळा गोदावरीस भेटणारी नदी कुठली, 2 वेळा गोदावरीस भेटणारी नदी कुठली, त्याचं उत्तर आहे मांजरा. लक्षात घ्या, 2 वेळा गोदावरीस भेटणारी नदी कुठली आहे, मांजरा. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ना बघा पुढचा प्रश्न महत्वाचा, तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते आणि पुन्हा नांदेडमध्ये इन होते. ओके, म्हणजे त्यामुळे दोनदा प्रवाह सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काय उगम पुढचा भाग मांजरामध्ये, मांजरा नांदेडमध्ये काय होते, गोदावरी नदीस येऊन मिळते. ओके, बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा वाहत जाते आणि लातूरमधून तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा तेलंगणामधून कुठं जाते मांजरा, या ठिकाणी पुन्हा नांदेडमध्ये प्रवेश करते आणि महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करून पुन्हा तेलंगणात एकदा 2 वेळा साधारणतः मांजरा नदी भेटणारी गोदावरी नदी आहे. विचारू शकतात क्वेश्चन तुम्हाला. ओके, 2 वेळा गोदावरीच भेटणारी नदी कुठली, तर मांजरा. त्यानंतर आहे प्रवरा. ओके, प्रवरा दिसते का तुम्हाला, हा प्रवरा. ओके, ही प्रवरा नदी आहे. प्रवरा काय कुठून उगम पावते, तर हरिश्चंद्र डोंगरात भंडारदरा इथं मुळा ही प्रवाहाची काय या ठिकाणी मुळा जी नदी आहे ती काय प्रवराची प्रमुख सहाय्यक नदी आहे. ओके, संगमनेर असेल किंवा नेवासे हे ठिकाणी त्या ठिकाणी वसलेले प्रवराच्या काठी. आपल्याला माहिती आहे नेवासे इथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर ना गोदावरी नदीचे महाराष्ट्रातील खोरे बघा, त्याच्यामध्ये साधारणतः गोदावरी नदी आहे, त्याच्यामध्ये भारतातील सर्वात मोठं किंवा महत्वाचं मातीचं धरण असून ते कुठं आहे, संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी. त्याचं नाव काय त्या धरणाचं, नाथसागर जलाशय. लक्षात ठेवा, गोदावरी नदीचं काय नाथसागर जलाशय कुठं आहे, त्या ठिकाणी पैठण या ठिकाणी आहे. वीज केंद्र बघा कुठं आहेत, वैतरणा जलविद्युत केंद्र आहे, भंडारदरा आहे जलविद्युत, पैठण आहे आणि एलदरी. ओके, हे जलविद्युत केंद्र कुठल्या नदीवरती, गोदावरी नदीत. औष्णिक कुठं आहे, एकलहरी असेल नाशिकचं, परळी वैजनाथ बीडचं असेल आणि इतर म्हणजे गंगाखेड वगैरे त्या ठिकाणी सुद्धा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये भीमा नदी. आता सगळ्यात महत्वाचं हा, ह्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला, दक्षिणेकडील गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून गोदावरीचा उल्लेख केला जातो. हे क्वेश्चन विचारलाय, दक्षिणेकडील गंगा, गोदावरी काय म्हणतात, दक्षिणेकडची गंगा किंवा काय म्हणलंय वृद्ध गंगा, हा क्वेश्चन आयोगानं विचारलेला आहे. वृद्ध गंगा त्याचा उल्लेख केला जातो. त्यानंतर पुढची महत्वाची नदी आहे भीमा. काय सांगितलं, पुढची महत्वाची नदी आहे भीमा. भीमा नदी त्याच्यामध्ये नाही बहुतेक, भीमा नदी घेतली नाही आपण. 3 मुख्य नद्या घेतली, कृष्णा, तापी आणि गोदावरी. ओके, आता भीमा फक्त लक्षात ठेवा, जास्त आपण खाली नको जायला, ते पाठ नाही तेवढं, पाठांतराचा भाग नाही हा. ओके, थोडासा समजून घेण्याचा भाग आहे. ओके, समजून घ्या फक्त. भीमा नदी, आता भीमा नदी आपल्याला माहिती आहे, भीमा नदीचा उगम कुठं आहे, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. पुणे जिल्ह्यात काय आहे, भीमाशंकर आहे, त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाले. महाराष्ट्राची एकूण लांबी किती आहे भीमा नदीची, तर ती आहे, एकूण लांबी आहे महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे, तर ते 451 किलोमीटर आहे. भीमेची एकूण लांबी किती, 451 किलोमीटर आहे. आता याच्यामध्ये भीमेला जे उजव्या बाजूने ज्या नद्या भेटतात ते काय आहेत, तर उजव्या बाजूने भेटणाऱ्या मुळा, मुठा, निरा, मान, भामा, पवना आणि इंद्रायणी या उजव्या बाजूच्या नद्या आहेत. डाव्या दिशेने मिळणाऱ्या नद्या घोड, सीना, नंतर न भोगावती. ओके, याच्यामध्ये बरेच क्वेश्चन विचारले होते की इंद्रायणी नदी आहे ते कुठल्या बाजूने भेटते, पर आयोगाचा क्वेश्चन आहे तर ती उजव्या बाजूने मिळणारी नदी आणि डाव्या बाजूने घोड, सीना वगैरे आहे. आता हे क्षेत्रफळ वगैरे त्याच्यामध्ये आता पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावरती, कारण त्या ठिकाणी चंद्रभागा का म्हणतोय आपण त्या ठिकाणी, तर ते चंद्रकोरी सारखा आकार भीमेने त्या ठिकाणी घेतला म्हणून चंद्रभागा आपण म्हणतो. ओके, त्यानंतर समोरचा पार्ट महत्वाचा आहे कृष्णा नदी. ओके, आता आहे तुमची कृष्णा नदी. ओके, कृष्णा नदीचा भाग बघा, कृष्णा नदी राजकीय क्षेत्र वगैरे तिथं दिलेलं आहे. कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. बरोबर आहे, चिकोडीचे डोंगर वगैरे तुम्हाला माहिती कोल्हापूरमध्ये आहे. ओके, नंतर ना प्रवाहाची एकूण लांबी जी आहे कृष्णेची 1400 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रात त्याची लांबी किती आहे, 282. बघा, नद्यांची लांबी पाठ करणं गरजेचं आहे. 451 तर तुमचं पाठ झालं पाहिजे,
82 पाठ झालं पाहिजे आणि 668 हे तिन्ही नद्यांचं आता जर सांगितलं ते जोड्या लावायला क्वेश्चन विचारतात किंवा डायरेक्टली क्वेश्चन विचारतात किंवा त्याच्यामध्ये सेंटेन्स असतात की हे बरोबर आहे का, एवढे किलोमीटर त्याची महाराष्ट्र लांबी 668 गोदावरीची आहे का, आहे. 451 जे किलोमीटर आहे ते आहे का, किंवा भीमेची सांगितली किंवा कृष्णेची 282 आहे तर ते आहे का, हा क्वेश्चन स्टेटमेंट येस और नो सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. थोडेसे आकडे पण पाठ करत चला. नसेल आकडे पाठ होत तर त्या आकड्यांना काहीतरी टॅग करा म्हणजे जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात राहील. 282 लक्षात घ्या तुमचं. 282 कशामध्ये 1 किलोमीटर कृष्णामध्ये. एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्ही पुढं ते लक्षात येते. ओके. बघा त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या नद्या आणि उपनद्या बघू. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं हे पाठ करण्यासारखी एकच गोष्ट आहे कृष्णा नदीमध्ये, डावीकडून मिळणारी एकमेव नदी येरळा, बाकी सगळ्या उजव्या नद्या. आपण पाठच करायचं. कृष्णेला काय होतं, डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी कुठली, येरळा. कुठली नदी भेटते कृष्णेला, येरळा. येरळा या ठिकाणी नदी आहे ती फक्त काय होते या ठिकाणी कृष्णेला डाव्या बाजूने भेटते, बाकी सगळे उजव्या बाजूने भेटणाऱ्या नद्या आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. ओके. उजव्या बाजूने कुठली भेटते, कृष्णा, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, नंतर घटप्रभा आणि ताम्रपरी. पण फक्त डाव्या बाजूने एकच नदी भेटते, येरळा. आपल्याला माहिती आहे सांगली वगैरे आहे त्या ठिकाणी येरळा नदीचा या ठिकाणी काय तुम्हाला लक्षात येईल. ओके. आता कोयना नदी आहे महाबळेश्वर येथे उगम पावून ती कराडजवळ कृष्णेला भेटते. आपण त्याला काय म्हणतो, प्रीतिसंगम म्हणतो. बरोबर आहे की नाही. वारणा असेल तर त्या कोल्हापूर सांगलीच्या सीमेवरून वाहतात. हरिपूरला काय ते कृष्णेला मिळते. पंचगंगामध्ये 5 नद्या आहेत. पंचगंगा नदी जी आहे कोल्हापूरमध्ये आपण म्हणतो. बरोबर आहे. नरसोबाची वाडी त्या ठिकाणी नृसिंहवाडी जवळ ते कृष्णेच मिळते. 5 पंचगंगा कुठल्या आहेत, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि 5वी नदी सरस्वती, नरसोबाची वाडी. दूधगंगा, वेदगंगा त्याच्यामध्ये आहे. डाव्या बाजूने येरळा. आता येरळा काय आहे तर येरळा म्हणजे सातारा जिल्ह्यातील खटावजवळ येरळवाडी धरण या नदीवर ते बांधलेलं आहे. कुठं, येरळवाडी धरण या येरळा नदीवरती बांधलेलं आहे. डाव्या बाजूने भेटणारी कृष्णेला एकमेव नदी कुठली तर तिचं नाव आहे येरळा. आता कृष्णा नदीचं भारतातील जे महत्वाचं पाणलोट क्षेत्र आहे ते भरपूर आहे. किती आहे ते साधारणतः 2,58,948 किलोमीटरचा आहे. महाराष्ट्राचं क्षेत्र त्याचं 69,425 चौरस किलोमीटरचं आहे. नृसिंहवाडी कृष्णावर पंचगंगेच्या संगमावर वसलेले दत्ताचं महत्वाचं तीर्थस्थान आहे. कृष्णा व वेण्णाच्या संगमावरती काय आहे, माहुली आहे. औदुंबर आहे किंवा बाहुबली तुम्हाला माहित आहे. आता पैनगंगा बघा, पैनगंगा. आता सगळ्या नदी प्रणाली आपण घेतल्या नाही, ज्या महत्वाच्या त्या नदी प्रणाली घेतल्या. फक्त पैनगंगा लक्षात घ्या. पैनगंगेवरती क्वेश्चन काय विचारला जातो, वर्धा नदीची उपनदी आहे. बघा ही वाहते कुठं, पश्चिमेकडून पूर्वेकडे. उगम कुठे पैनगंगेचा, अजिंठा डोंगर जे आहेत बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी पैनगंगेचा उगम झालेला आहे. ओके. विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहते. विदर्भातील सर्वात लांब नदी म्हटलं तर कुठली आहे, पैनगंगा. पैनगंगेची लांबी किती आहे, 495 किलोमीटर. म्हणजे भीमा 451 होती, ही किती आहे 495 किलोमीटरची पैनगंगेची लांबी. म्हणजे विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. उजव्या बाजूने भेटणारी हिला नदी एकच, कुठली, कयाधू नदी. कयाधू लक्षात ठेवा. उजव्या बाजूने भेटणारी नदी कुठली आहे, कयाधू. आणि डाव्या बाजूने भेटणारे मग पूस आहे, अर्णावती, अडाण आहे, विदर्भ आहे, खुनी आणि वाघाडी. यातलं अर्णावती, अडाण, विदर्भ आणि खुनी हे क्वेश्चन विचारले होते की हे उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत, तर त्या तुम्हाला पैनगंगेच्या उपनदी माहित पाहिजे. किंवा कयाधू एकमेव उजव्या बाजूने भेटणारी उपनदी कशाची आहे, पैनगंगेची. आता दक्षिणी वाहिनी नद्या बघा. दक्षिण वाहिनीमध्ये कुठल्या, वर्धा आणि मुख्यतः काय ते वैनगंगा नदीचा प्रवाह. ते उत्तरेकडून काय होतो, दक्षिणेकडे त्याचा फ्लो आहे. वर्धा नदी कुठे उगम पावते तर बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा त्या ठिकाणी बैतूल इथं काय होते, हे उगम आहे वर्धेचा. ओके, लक्षात ठेवा. आता या नदी काय होते, उत्तरेकडून दक्षिणेकडे अमरावती, नागपूर, यवतमाळ किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आता महाराष्ट्रातील एकूण जर त्याची लांबी जर बघितली महाराष्ट्रामधील वर्धेची, तर ती वर्धेची एकूण लांबी किती आहे, 455. जोड्या लक्षात ठेवा, 451, 455, 282, 668 पाठ झालं पाहिजे. ओके, हे पाठांतर करणं गरजेचं. काही गोष्टी पाठ करायला लागते, त्याला पर्याय नाही, डायरेक्टली ते उत्तर तुम्हाला विचारतात. महाराष्ट्रात लांबी किती सांगितली तुम्हाला वर्धेची, 455 किलोमीटर. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, या नदीवर बांधलेलं मोर्शी धरण हे अमरावती शहराची जीवनदायिनी असून बेंबळा नदीवर बांधण्यात येणारे धरण यवतमाळ जिल्ह्याची जीवनदायिनी. बघा, बेंबळा नदीवर बांधण्यात येणारे धरण काय आहे तर ती यवतमाळ जिल्ह्याची जीवनदायी ठरलेला आहे. कुठली नदी वापरतो बघतोय आपण, वर्धा नदी. वर्धा नदी पूर्वेकडून डाव्या बाजूने मिळणारे कुठले आहेत तर यशोदा, वेण्णा, इकाई. ओके.
आणि पश्चिमेकडून उजव्या बाजूने नद्या भेटतात, त्याच्यामध्ये निरमुडा येतात. हा निरगुडा आहे नदी. ही निरगुडा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली आयोगाने विचारला की निरगुडा ही वर्धेची उपनदी आहे का? तर हा क्वेश्चन चूक आणि बरोबर तुम्हाला विचारला. स्टेटमेंट्स दिले होते त्याच्यामध्ये विचारले निरगुडा ही वर्धेची उपनदी आहे. आता वाचनच कधी आपलं एवढं वाच नसते, पण निरगुडावरती तुम्ही लक्षात ठेवा. निरगुडा ही कुठल्या नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची उपनदी आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता. तर वेण्णेच्या उपनद्या बोर, धाम बाकी तर आहेच, पण निरगुडावरती क्वेश्चन विचारला होता. आता वर्धा नदीचे क्षेत्रफळ जवळ साधारणतः 46,000 किलोमीटर चौरस किलोमीटरचं आहे. बरोबर. खजिन्याचं जे खनिज आहेत ते खनिजांमध्ये काय संपन्न आहेत, चुनखडे आहेत, डोलोमाइट वगैरे या भागामध्ये साधारणतः आढळतो. म्हणजे हे यवतमाळमध्ये डोलोमाइट आढळतं. ओके. त्यानंतर वैनगंगा एक महत्वाची आहे नदी. वैनगंगा कशी आहे? दक्षिण वाहिनी नदी, वर्धेसारखी दक्षिण वाहिनी नदी आहे. साधारणतः उगम आहे तो मैकल डोंगरात झालेला वैनगंगेचा. महाराष्ट्रातील लांबी 295 किलोमीटर, 495, 295, 282, 451, 668, 5 नद्यांचा तुम्ही पाठ करून ठेवा. त्यानंतर उपनद्या कुठल्या आहेत? उजव्या आणि डाव्या. उजवीकडची उपनदी आहे वैनगंगेची कन्हान, मूल, सूर किंवा बावनथडी. डाव्या बाजूची आहे वाघ, चुलबंदी, गाळवी आणि दिना. आता ह्यातलं लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं, बावनथडी ही नदी आहे ना मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर, जसं नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर सुद्धा वाहते. वाघ वाघ बाग नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते, हे महत्वाचं लक्षात ठेवा. तिथे एक नदी आहे, ती काय आहे? या ठिकाणी वैनगंगेची उपनदी आहे. उपनदी त्यात बाघ नाव आहे त्या नदीचं, बाघ. ती काय करते? दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. आता आपण काय म्हणतोय, वैनगंगा आहे ती, वैनगंगा आहे किंवा वर्धा आहे, वैनगंगा आणि वर्धा ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत, बरोबर आहे की नाही? पण त्या दक्षिण वाहिनी नदीची एक उपनदी आहे, ते दक्षिणेकडून उत्तरेला वाहते, त्याचं नाव काय आहे? बाघ. लक्षात ठेवा. त्यानंतर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या म्हणजे कोकणातील नद्या बघा, आता त्यातली महत्वाच्या आहेत. त्यात आणखी नर्मदा आणि तापी हे जास्त महत्वाचे आहेत. बरोबर, त्या काय कोकणात नाहीत, पण त्यांना नर्मदा, कारण त्यांचा प्रवाह कसा वाटतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणून त्यांना पश्चिम वाहिनी किंवा पश्चिमेला असणाऱ्या नद्या म्हणतात. नर्मदा नदी काय आहे? तर भारतीय द्वीपकल्पातील पश्चिमी दिशेला वाहणारी सर्वात लांब नदी कुठली? नर्मदा. सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून मैकल पर्वताच्या अमरकंटक डोंगरामध्ये जो उगम होतो. अमरकंटक मध्ये कशाचा उगम आहे? या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम आहे. त्यानंतर जलविद्युत केंद्र या ठिकाणी आहे, ओंकारेश्वर, बर्गी वगैरे, महेश्वर. याच्या काळामध्ये अधिक्य आहे. खंबाईच्या आखातामध्ये ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा क्वेश्चन विचारलेला आहे. काय? नर्मदा नदी खंबाच्या आखातामध्ये भेटते, बरं, हे लक्षात ठेवा. तापीचा जो आपण तापी ज्यावेळेस बघू त्यावेळेस ते तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे. अनालिसिस थोडंसं तिथं विचारलं जातं की तापी नदी कुठं भेटते किंवा नर्मदेचं कुठं जाऊन भेटते अरबी समुद्राला? तर खंबाच्या आखातात. एकूण लांबी जर बघितली नर्मदेची तर 1312 किलोमीटर, 1312 एकूण लांबी. पण महाराष्ट्रातली किती आहे? 54 किलोमीटर. नंदुरबारची जिल्ह्याची सीमा दाखवते ही नदी, लक्षात ठेवा. नर्मदा नदी काय आहे? फक्त 54 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते आणि ते पण नंदुरबारची जिल्ह्याची सीमा दाखवते. त्यानंतर तापी म्हणजे काय? तर सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी. ह्याची लांबी जी विचारली होती ती लक्षात ठेवा, 208 किलोमीटर आहे. महाराष्ट्र लांबी किती प्रवाह आहे तापीचा? 208 किलोमीटर. ओके. त्यानंतर तापीच्या बैतूल किंवा मुलताई या ठिकाणी त्या तापीचा उगम झालेला आहे. आता खसदरीमधून वाहणारी ही नदीचा प्रवाह आहे. अमरावतीच्या वायव्य सीमेवर किंवा मध्य प्रदेशातील महाराष्ट्र जळगाव धुळे ठिकाणी वाहते. नंतर त्याच्यामध्ये तापी नदीचा प्रवाह बघा कसा वाहतो. मध्य प्रदेश, पुन्हा महाराष्ट्रात आणि पुन्हा मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असा जातो. उपनद्या बघा, उजवीकडून ज्या तापी नदीला नद्या भेटतात त्यांचं नाव मोठ, गुळी, अनेर, अरुणावती आहे, गोमती आहे. दक्षिणेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या वाघूर, गिरणा, अंजनी, पांझरा, बुराई, अमरावती या नद्या आहेत. आता उत्तर पूर्णा म्हणजे काय? तर हे पूर्णा नदी आहे, त्याच्यामध्ये उत्तर पूर्णा ही तापीची प्रमुख नदी आहे, उपनदी. त्याच्या ठिकाणी बघा उगम कुठं झालेला आहे? गाविलगड टेकड्यांमध्ये उत्तर पूर्णा नदीचा उगम झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात चांगदेव जवळ तापीला मिळते. बघा चांगदेव ठिकाणी काय होतं? तापीला जाऊन मिळणारी नदी कुठली आहे? पूर्णा. आता दक्षिणेकडून डाव्या बाजूने मिळणाऱ्या काटेपूर्णा, मोरणा, मन, उमा अशा नद्या आहेत. नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, बुलढाणा असते त्या ठिकाणी वेगवेगळ्या नद्या आहेत. उत्तरेकडून उजव्या बाजूने भेटणाऱ्या नद्या शहानपूर, पठार किंवा अकोला, बाणगंगा, बेंबळा, पांडव आणि निपाणी. या बुलढाण्यामध्येच आहे निपाणी. या नद्या जाऊन भेटतात, उपनद्या आहेत. तापी खोरे तापी उत्तर पूर्णा खोरे किती आहे? तर साधारणतः खोऱ्याची लांबी 250 किलोमीटर आहे. जलवहन क्षेत्र साधारण 51,000 आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश हे गाव तुम्हाला माहित आहे. तर ते प्रकाश हे गाव तीर्थक्षेत्र आहे, खानदेशी, त्याला काशी म्हणतात.
ते तापी आणि गोमती नदीच्या संगमावर आहे बघा. नंदुरबार मध्ये असलेलं प्रकाशे हे गाव, प्रकाशया नुसता प्रकाश नाही तर प्रकाशे हे तापी व गोमती नदी संगम आहे त्या ठिकाणी ते वास्तव्य आहे, वसलेलं आहे. बुलढाण्यामधील आपल्याला जे प्रसिद्ध माहिती आहे गजानन महाराजांचं मंदिर, ते कोणत्या नदीकाठी आहे? तर ती मोक्ष नदी आहे. म्हणजे शेगावला जाऊन तुम्हाला मोक्ष पावायचा आहे. ओके, हे लक्षात ठेवा. काही काही ट्रिक्स असतील तर थोड्याशा आपल्या लॉजिकनं ट्रिक्स पहा. कसं असतं, दुसऱ्यांना सांगणं दुसऱ्याच्या ट्रिक्स आणि स्वतः डेव्हलप करणं यात फरक आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला ट्रिक्स दिली तर तुम्ही त्या आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. कधीही काही विचारात तुम्हाला ती गोष्ट येणार. हा, इकडं तिकडं थोडासा पार्ट होऊ शकतो, पण 100% तर तुम्ही विसरणार नाहीत. त्याचा पार्ट इकडे तिकडे तुम्ही लॉजिकली उत्तर तर कमीत कमी देऊ शकता. मग स्वतःचे ट्रिक्स बनवत चला. वाचता वाचता थोडंसं काय करा, त्या क्वेश्चन वरती अनालिसिस करा किंवा ती क्वेश्चन काय सांगतोय किंवा आपल्याला पाठ कसं करता येईल, पाठ नाही करता हे टेक्निकली कसं लक्षात ठेवता येईल. ओके, आता बऱ्याच वेळा आपल्याला काय विचारते, एखादी गोष्ट पॉईंट मध्ये विचारायची साक्षरता जर वगैरे असेल तर तेवढं पाठ करायचंच नाही. समजा 12.14 आहे तर डायरेक्ट पाठ करण्याचा 1214 आलं लक्षात. म्हणजे लक्षात येते तुमच्या किंवा इथं पॉईंट आहे तुम्हाला कळतं की तिथं 12च असणार आहे. बरोबर आहे, 12.14 आहे तर 1214 असेल. बरोबर आहे की नाही, एक अंदाज तुमचं लॉजिक लागलं पाहिजे. पण 12.14 लक्षात ठेवा असं जर म्हटलं तर तुम्ही विसरू शकता. ओके, धुळे जिल्ह्यात महत्वाचं जे गाव आहे मुदावद, या ठिकाणी संगम आहे कोणत्या नद्यांचा? पांझरा आणि तापा. ते पण महत्वाचं श्रद्धास्थान किंवा भाविकांचं श्रद्धास्थान या ठिकाणी मुदावद. ओके, मुदावड पण म्हणतात, मुदावड वद पण म्हणतात. ते पांझरा आणि तापा नदीच्या संगमावरती धुळे जिल्ह्यात आहेत. आता कोकणातील नद्या आपण मगाशी बघितल्या, नदी प्रवाह पुन्हा डबल नाही घेणार. आता भारताचे जे जलप्रवाह आहेत त्याच्यामध्ये आपण भारत ज्यावेळेस येऊ त्यावेळेस जलप्रणाली पुन्हा त्याच्यामध्ये काय घेऊ आपण, ते जलप्रणालीमध्ये गंगा असेल, ज्या काही मोठ्या मोठ्या नद्या, सिंधू असेल, त्या यमुना असेल, त्यांच्या उपनद्या काय असतील ते सगळे आपण त्यावेळेस, ब्रह्मपुत्र असतील त्यावेळेस घेणार आहोत. त्यामुळे त्या त्या गोष्टी पुन्हा पुन्हा नको. आता काही महत्वाच्या बाबी ज्यात आपण बघितलं की महाराष्ट्रातील लांबी, आता नद्यांची लांबी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आयोग पुन्हा पुन्हा क्वेश्चन विचारतो जोड्या लावायला वगैरे. गोदावरीची लांबी किती सांगितली? 668 किलोमीटर. भीमेची 451 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी सांगतोय बरं, हे देशातील नाही म्हणत, एकूण लांबी नाही म्हणत. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर, भीमेची 451, कृष्णा असेल तर 282 किलोमीटर आणि नर्मदा सगळ्यात कमी 54 किलोमीटर. वर्धा किती आहे? 455, वैनगंगा 295 आणि तापी जे आहे ते 208. ओके, आता जे जे तुम्हाला कॅचमेंट एरिया म्हणलं किंवा क्षेत्र म्हणलं की त्याच्यामध्ये नद्यांमध्ये सगळ्यात मोठं खोरे वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं खोरं आहे तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी, नंतर वर्धा आहे लक्षात, त्यानंतर भीमा आहे, नंतर वैनगंगा आहे, कृष्णा आणि तापी आणि नर्मदेचं सगळ्यात शेवट आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? गोदावरीचे नाव आणि क्षेत्रफळ. सगळ्यात 49% क्षेत्र गोदावरीचं महाराष्ट्रात आहे बघा, हे लक्षात ठेवा. किती? राज्याच्या 49%वरती गोदावरीचं क्षेत्र अवलंबून आहे. ओके, किंवा आहे त्याच्यामध्ये. जल सिंचन योजना, मुकणे वगैरे, बेमला वगैरे क्वेश्चन विचारला होता आयोगाने, आपण अनालिसिस मध्ये बघितलेला आहे. जिल्हा आणि त्याचे सरोवर किंवा तलाव म्हणू आपण, त्या ठिकाणी कुठले कुठले आहेत तुम्हाला बराच विचारलं. आता बोदल कसा हा तलाव बराच वेळा विचारलेला. बोदल कसा कुठं आहे? गोंदियामध्ये तलाव आहे हा, सरोवर म्हणू आपण त्याला. किंवा नवेगाव बांध कशामध्ये आहे? गोंदियामध्ये आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये महत्वाचं कुठलं आहे? तर घोडझरी असेल, असोल मेंढा असेल. बरोबर आहे, हे महत्वाचे आहे. ताडोबा चंद्रपूर मधलं महत्वाचं सरोवर आहे, जलसरोवर. त्यानंतर भंडारामध्ये शिवणी आहे. नागपूरमध्ये अंबाझरी तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं, अंबाझरी आहे. पुण्यामध्ये वेलिंग्टन आहे किंवा आंध्रलेक आहे. बुलढाणा तर मध्ये होणार आहे तुम्हाला माहिती, उल्कापातामुळे झालेलं. सातारामध्ये मायनी आहे, कास आहे. अहमदनगर त्यावेळेस विसापूर लेक किंवा लेक तलाव असं त्याला म्हणतात. कोल्हापूरमध्ये रंकाळा असेल, लक्ष्मी. सोलापूरमध्ये एकरूप हे जलाव किंवा तलाव आहे. ओके, नाशिकमध्ये दारणा आहे. तर नंदुरबार तोरणमाळ आहे. नंतर उस्मानाबाद भरोबा आहे किंवा बाणगंगा बोरी आहे. अमरावतीमध्ये वडाळा किंवा छजी आहे. ओके, धुळ्यामध्ये नकाने आहे, नकाने. ओके, अशी महत्वाचे काय आहे त्या ठिकाणी सरोवर आहेत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर नद्यांच्या संगमावरील ठिकाण बघा. गोदावरी प्रवराचा जर संगम झाला टोकी या ठिकाणी झाला, टोकी. आता हे तुम्ही थोडंसं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. त्याचे इनिशियल शब्द जो असेल तो घ्यायचा आणि त्याच्यापासून शॉर्ट फॉर्म. आता प्रवरा आणि मुळाचा कुठं आहे संगम? नेवासे या ठिकाणी. प्रवरा आणि म्हाळुंगी नदी याचा संगम आहे संगमनेरला. मुळा आणि मुठा पुण्यामध्ये आहेत. मुळा मुठा प्लस भीमा झालं तर ते रांजणगावला त्याचा काय झालेला आहे? संगम झालेला आहे. कुकडी आणि घोडचा संगम शिरूर तालुक्यात आहे पुण्यामधल्या. साताराचं बघितलं तर कृष्णा आणि कोयनेचा संगम प्रीती संगमावर झाला. कृष्णा आणि कोयने कुठं आहे? एकत्र आलेले प्रीती संगमावरती.
नंतर कृष्णा आणि वेण्णा हे माहुली या ठिकाणी येतात. सांगलीमध्ये दोन नदी महत्वाचे, कृष्णा आणि वारणा असेल हरिपूरला, ओके, आणि कृष्णा आणि येरळा ते आहे ते ब्रह्मनाळ किंवा त्याला बिलवडी आपण म्हणतो, ओके. त्यानंतर ना कोल्हापूरमध्ये कृष्णा आणि पंचगंगा, नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी या ठिकाणी ते काय झाले, ते एकत्र आलेले आहेत, प्रवाह त्यांचा संगम झालेला आहे. ओके. यवतमाळमध्ये पूस आणि पैनगंगा ती हिवरा या ठिकाणी झालेला आहे, हिवरा, ओके. पुसद कशामध्ये आहे साधारणतः, पूस पैनगंगा नदी यवतमाळमध्ये हिवरा आहे. वर्धा पैनगंगेचा जुगाव या ठिकाणी झालेला आहे, ओके. वर्धा रामगंगेचा रामतीर्थ या ठिकाणी. गडचिरोलीमध्ये वर्धा आणि वैनगंगेला चप्राळा, चप्राळा त्याला पाणीता म्हणलं जातं. ओके. गोदावरी पाणीचा संगम कुठे झालेला आहे, सिरोंचा या ठिकाणी झालेला आहे. बघा चप्राळामध्ये वर्धा आणि वैनगंगा, वर्धा वैनगंगा संगम कुठे झालाय, चप्राळा, ओके. त्यानंतर ना वैनगंगा आणि काठाणी गडचिरोली, इंद्रावती, पर्लकोटा, पामुल गौतम हे भामरागड या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला. बघा ह्या सगळ्या लक्षात ठेवा. ह्या नदी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. भामरागडमध्ये जे त्रिवेणी संगम झाला ते कुठला आहेत नद्या, इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम ह्या नद्या आहेत, छत्तीसगडमधून येणाऱ्या नद्या आहेत, तुम्हाला माहित पाहिजे, ओके. चंद्रपूरमध्ये वर्धा पैनगंगेला वडा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर भंडारमध्ये वैनगंगा प्लस काय असेल सूर, त्याला भंडारा म्हटलेला आहे, भंडारा या ठिकाणी ठिकाण आहे. नंदुरबारमध्ये तापी, गोमती आता झालं, प्रकाशी सांगितलं तुम्हाला काय दक्षिणची काशी, खांद्याची काशी म्हणतात. त्यानंतर धुळेमध्ये तापी, पाजरा, मुदावड, ओके, सावित्री आणि गांधार, महाळ या ठिकाणी त्यांचा संगम झालेला आहे, ओके. आता पुढचा भाग इम्पॉर्टंट आहे, नदी काठावरील शहर आणि ठिकाण, हे महत्वाचेच फक्त आपण लक्षात ठेवू. बघा गोदावरी नदी, बघा आता गोदावरी नदीवर कुठली कुठली महत्वाची शहर आहेत, नाशिक आहे, पैठण आहे, नांदेड आहे, गंगाखेड आणि कोपरगाव, ओके. भीमा आहे, पंढरपूर आपल्याला माहिती आहे, इंद्रायणी काठी देहू, आळंदी आहेत, कऱ्हा नदी काठी जेजुरी. बघा जेजुरी कुठल्या नदी, कोणत्या नदीच्या काठावरती आहे जेजुरी हे ठिकाण, तर कऱ्हा नदी काठी आहे. कृष्णाच्या नदीकाठी महत्वाचे शहर कुठले आहेत, औदुंबर असेल किंवा नृसिंहवाडी असेल, वाई आहे, सांगली आहे. पंचगंगा कोल्हापूर, कोल्हापूर या ठिकाणी आहे, म्हणजे कोल्हापूरच्या पंचगंगेच्या काठावरती कोल्हापूर आपल्याला सापडलं. नंतर ना बरेच आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त आपण बघू. कान नदी धुळ्यामध्ये आहे, गोमती आहे ती शहादे तालुक्यात आहे. त्यानंतर आंबा आहे, पाली, कुंडलिका, रोहा, हा दापोली कुठल्या नदीच्या काठावरती, जोग नदीच्या काठावरती. वशिष्ठी, चिपळूण या नदीच्या काठावर, चिपळूण नदीच्या काठावर, चिपळूण कुठं आहे, वशिष्ठी या नदीच्या काठावरती. राजापूर काजवी नदीच्या काठावर. पोलादपूर क्वेश्चन विचारला होता, पोलादपूर सावित्री नदीच्या काठावरती होतं, सावित्री नदीच्या काठावरती पोलादपूर आहे. हिंगोली कुठल्या नदीच्या काठावर आहे, कयाधू, ओके, उजव्या बाजूने भेटणारी नदी आपण बघितलं. त्यानंतर सिंध पण आहे, माजलगाव. त्यानंतर भुसावळ कोणत्या नदीच्या काठावरती येतात, तापी नदीच्या काठावरती भुसावळ आहे. हा बीडचा क्वेश्चन विचारला होता, बीड कोणत्या नदीच्या काठावरती आहे, बिंदुसरा, हा क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बिंदुसरा नदीच्या काठावरती बीड हे शहर या ठिकाणी आहे. नंतर नळगंगाच्या काठावर मलकापूर आहे. बाकी ठीक आहे, बाकी एवढे नसतं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पाताळगंगा बघा खालापूर या ठिकाणी आहे कोकणामध्ये. नंतर वर्धा पुलगाव असेल, त्यानंतर पूस असेल तर पुसद आहे, ओके. नद्या आणि उगमस्थान बघा, गोदावरी कुठे झालाय, ब्रह्मगिरी या ठिकाणी गोदावरीचा उगम झालेला. भीमेचा भीमाशंकर या ठिकाणी पुणे. कृष्णा आहे त्याचं महाबळेश्वर क्षेत्र, महाबळेश्वर झालेलं उगम. तापी आहे ती बैतूल या ठिकाणी. पेंच आहे ती छत्तीसगड, छिंदवाडा जिल्हा छिंदवाडा एमपी झालेला आहे. नर्मदा अमरकंटक एमपी. वर्धा सातपुडा असेल मध्य प्रदेशमध्ये. वैनगंगा सिवनी या ठिकाणी उगम झाला वैनगंगेचा, ओके. पैनगंगेचा अजिंठा डोंगर बुलढाणा आणि उल्हास नदीचा खंडाळा या ठिकाणी सह्याद्री डोंगरात काय झाला, उगम झालेला आहे. आता धरण आणि नदीचे नाव आणि ठिकाण बघू आपण. धरण, नदीचे नाव आणि ठिकाण. आता गंगापूर हे मातीचं धरण आहे, ते कुठल्या नदीच्या काठावरती आपल्याला माहिती आहे, गोदावरी. कुठं आहे, नाशिकमध्ये. जायकवाडी, जायकवाडी जलाशयाचं नाव आत्ताच आपण बघितलं, काय सांगितलं, नाथसागर आहे. कुठला, नाथसागर. सगळ्यात जास्त टीएमसी या ठिकाणी आपण बघतो, पाण्याचा जलसाठा कुठं आहे, नाथसागरला आहे. त्यानंतर दारणा या ठिकाणी नदी, दारणा नदीवरती बांधलेले जलाशय. तर भंडारदऱ्याचं विचारलं होतं. भंडारदऱ्याला अजून एक नाव आहे, त्याला आर्थर सरोवर पण म्हटलं जातं. प्रवरा नदीवरती भंडारदरा धरण, ओके, जलाशय. येलदरी तुम्हाला माहित पाहिजे, हिंगोलीमध्ये आताच आपण पाहिलं जलविद्युत केंद्र आहे येलदरी, ते दक्षिण पूर्णेवरती आहे. त्याचं सिंधपणा दिलेला आहे. भाटघरला पण नाव आहे एक दुसरं, लॉयड धरण त्याला म्हटलं जातं. वेळवंडी नदीवरती आहे बघा भाटघर धरण पुण्यामध्ये. येसाजी कंक जलाशय त्याला नाव आहे बघा, वेळवंडी धरण किंवा
एसाजी कंग जलाशय. हे क्वेश्चन येऊन गेलेला आहे. निरेची उपनदी आहे. ओके. नंतर ना पुढचा पानशेत, हे तानाजी सागर नाव दिले पानशेतला. ती आंबी या ठिकाणी काय आहे, मुठीची उपनदी आहे. खडकवासला धरण आहे ते आंबी, मुठी आणि मोठा नदी या ठिकाणी काय नदीचं नाव आहे. त्या नद्यांवरती हे जलाशय बांधलेलं आहे. कुठला? खडकवासला. नंतर ना वरसगाव बघा, वीर बाजी पासलकर. मोशी या ठिकाणी वरसगाव आहे. मुळशी आहे मुळा. ओके. नदीवरती पुणे जिल्ह्यात उजनीच्या जलाशयाचं नाव आहे यशवंत सागर. लक्षात ठेवा. ते भीमा आणि सोलापूर. नंतर धूम कृष्णा नदी काठावरती वाई. कोयना असेल शिवाजीनगर, हेळवाक सातारा. चांदोली वसंतसागर म्हणतात. वारणा शिराळा. राधानगरी जे धरण आहे ते भोगावती नदीवरती आणि फिजेवडे कोल्हापूर येथे आहे. कळंबावाडी दूधसागर असेल आसनगाव त्या ठिकाणी ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नळगंगा नदीवरती आणि बुलढाण्यामध्ये आहे. त्यानंतर अनेर धरण. हा अनेर धरण कुठं आहे तर शिरपूर तालुका आहे धुळ्यामध्ये. त्या ठिकाणी अनेर धरण आहे. मोडक सागर हे पण क्वेश्चन विचारला वैतरणा ठाणे. नंतर तोतला डोहा हा विचारला. तोतला डोहाच्या जलाशयाचं नाव काय तर त्याचं नाव आहे मेघदूत. ओके. पेंच आणि नागपूरला आहे. पुरमेपाडा हे मगाशी सांगितलं आपण, बोरी आणि धुळे. ओके. गोसी खुर्द त्याचं नाव इंदिरा सागर. वैनगंगा नदी हे माहिती आहे तुम्हाला. जास्त आणखीन काय वाढलेलं आहे सध्या, आणखी रिक्वायरमेंट पैशाची वाढलेली आहे. पुढे ते वाढतच चालले, पूर्ण झालेलं नाही. गोसी खुर्द आहे ते वैनगंगा नदीवरती आहे. ओके. हे पाठ करणं गरजेचं आहे. ओके. हे झाले महाराष्ट्रातील तुमची जलप्रणाली. ओके. काय अडचण आहे का याच्यामध्ये जलप्रणालीमध्ये? नाही. आता थोडाफार आपण पार्ट बघणार आहोत सॉइल. आता सॉइल म्हणजे काय, जी काय मृदा आहे महाराष्ट्रामध्ये इम्पॉर्टंट मृदा आहे. ती मृदा कोणत्या प्रकारची आहे किंवा कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला पीक असेल, पीक पद्धती असेल त्यासाठी महत्वाचे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. थोडक्यात आपण ते एकदा काय करू, कव्हर करूयात. सिंपल आहे, काय अवघड नाही. ओके. थोडं जाता आपण त्या गोष्टी थोडासा टच करत पुढं, म्हणजे जेणेकरून हे आपल्याला पार्ट जास्तीत जास्त जितका संपवता तितका संपवण्याचा आपण प्रयत्न करू. कारण पुन्हा काय परीक्षा आहेत तुमच्या, बरोबर आहे की नाही. रिव्हिजन तुमच्या झालेल्या पाहिजेत. जे होता येईल तेवढं आपलं संपूयात. चला पुढचा पार्ट बघू आपण न थांबता. पुढे जायचं लगेच. आता काय महाराष्ट्रातील मृदा संपत्ती मॅप. फक्त इथे लक्षात ठेवा, कन्सिडर करा की हा मॅप आहे. ओके. महाराष्ट्र तुमच्या पुढे ठेवा. हे नंतर आपण मॅप सगळे मी देणार आहे तुम्हाला 1 by 1. त्याच्यानुसार ते केले. पण आता रिव्हिजनला प्रत्येक वेळेस ओपन करणं शक्य नाही, आणि ते ओपन करत बसलं तर आपला वेळ त्यात निघून जाईल. ओके. त्यामुळे आपण काय करू, थोडस ते आहे त्याच्यात फक्त मॅपचं रीडिंग करू आणि पुढे जाऊ. आता मृदा संपत्ती बघू. मृदा म्हणजे काय, भूपृष्ठावर मातीची जी काय पातळ थर असतात आपण मृदा म्हणतो. सगळ्यात महत्वाचं दोन विभागले मृदा निर्मितीचे कार्य मुख्यतः करणारे घटक हे दोन भाग आहेत. तो दोन विभाग कुठले, क्रियाशील घटक म्हणजे ऍक्टिव्ह फॅक्टर आणि पॅसिव्ह फॅक्टर. ऍक्टिव्ह फॅक्टर मध्ये काय येतं तर मृदा निर्मिती सक्रियरित्या सहभागी असतात किंवा त्याचा मोठा वाटा किंवा परिणाम होतो. ते कुठल्या गोष्टी आहेत ऍक्टिव्हली फॅक्टर असलेले, त्याच्यामध्ये हवामान आणि जैविक घटक. आणि दोन पॅसिव्ह घटक म्हणजे थोडेसे अक्रियाशील, की त्याचा सहभाग नसून मृदा निर्मितीवरील परिणाम फार मोठा नसला तरी त्याचं महत्व आहे. म्हणजे खडकाचा प्रकार असेल किंवा भूप्रदेशाचे उतार असेल किंवा वेळ, याच्यानुसार ते काय पॅसिव्ह घटक आहे ते पाठ असणं गरजेचं आहे. आता अक्रियाशील घटकामध्ये सांगितलं खडकाचा तुमचा प्रकार. आता मृदा निर्मिती तुम्हाला माहिती काय होतं, जे मूळ असेल खडकाचे काय होतं विखंडन होतं किंवा अपेक्षा झाल्यानंतर बारीक कणामध्ये जे रूपांतर झालं की मृदा होते. आता बेसाल्ट हा कुठल्या प्रकारचा खडक आहे तर बेसिक प्रकारचा खडक असून त्याच्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक आहे. बघा, लोह आयर्न ओके आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण जास्त राहते, त्याला काळा रंग येतो. आता हे ब्लॅक कॉटन सॉइल आपण जे म्हणतो, बरोबर आहे की नाही, ब्लॅक कॉटन सॉइल किंवा रेगूर मृदा, तर त्याला काळा रंग कशामुळे येतो हे पाठ लक्षात ठेवा. हे विचारलं आहे टिटॅनिफेरियस मॅग्नेटाइट याच्या घटकामुळे त्याला काय येतो, त्या मातीला ब्लॅक कलर येतो. लक्षात घ्या, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. टीएम जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट मुळे काय येतो, ब्लॅक कॉटन सॉइलला कलर येतो ब्लॅक कलरचा. ओके. त्याच्यामध्ये फेरस असतं, बघितलं आपण, मॅग्नेटाइट हे प्रमाण असतं. म्हणजे या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती असणार. तर भूप्रदेशाचा उतार किंवा रिलीफ त्याच्यानुसार पण वेगळ्या गोष्टी, मृदेचा पोत जो असेल ते त्याच्यावरती डिपेंड असतो. ओके. त्यानंतर टेक्स्चर असतं बघा, बरोबर आहे की नाही. टेक्स्चर म्हणजे काय, मृदेचा पोत आपण ते म्हणतो, त्यातील कणांच्या आकारातील परस्पर संबंधातून दर्शवतो. म्हणजे आपण म्हणतो मृदेचा पोत असणं म्हणजे काय, टेक्स्चर. कणांचा आकार परस्पर संबंधातून दर्शवला जातो. अति सूक्ष्म कण जर असेल त्याच्यापासून बनलेली गाळाची मृदा असेल किंवा चिखल किंवा हे टेक्स्चर मृदा असे म्हटलं तर वाळू हे लाईट टेक्स्चर असेल. बरं लक्षात घ्या. आता वेळ कसं इम्पॅक्ट करतं बघा त्याच्यावरती. आता बघा,
काय होतं, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण वाढून मृदेचा काय होतो, पोत सुधारतो. आपल्याला माहिती सुपीकता हे वाढतं. पण तसेच परिपक्व होऊन तिच्यामध्ये विविध स्तर निर्माण होतात. वेळेनुसार मृदा परिपक्व म्हणजे मॅच्युअर झालेली असते, त्याला तांबडी मृदा आपण म्हणतो, म्हणजे रेड सॉइल. ओके. आता क्रियाशील घटकामध्ये हवामान एक आहे आणि दुसरा महत्वाचा जैविक घटक. हवामानामध्ये काय येतं, तर हवामान असेल तर ते दोन वेगळ्या खडकापासून निर्मिती होऊन मृदा काय होते, एक समान तयार झालेली असते. म्हणजे सारख्याच थोडक्यात कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट लाव्हा रसाचे थर आहेत आपल्याला माहिती आहे, परंतु कोकणात आढळणारी जांभी मृदा तर मराठवाड्यात कुठली आढळते मृदा, काळ्या प्रकारची मृदा आढळते. ओके. आता जैविक घटक कसं काय काम करतात, तर जैविक घटकामध्ये काय तर सगळे सजीव, साधारणतः ससा, उंदीर, घुस यासारख्या प्राण्यांच्या हालचालीमुळे खडक होत, कमकुवत होऊन त्यापासून अपक्षय होऊन मृदा निर्मिती होत असते. ओके. आता महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार बघा. महाराष्ट्रातील मृदेच्या प्रकारामध्ये महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा, 7 प्रकार आहेत. महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या ज्या मृदा आहेत त्यांचे एकूण 7 प्रकार आहेत. त्यामध्ये लाव्हा रसाची काळी मृदा, ब्लॅक सॉइल, याचा पोत कसा असतो, जाडा भरडा, आणि याला रेगुर मृदा असं म्हणतात. मग सांगितलं तुम्हाला काय, ब्लॅक कॉटन सॉइल, त्यालाच रेगुर मृदा असं म्हटलं जातं. ओके. उन्हाळ्यात त्याच्यामध्ये याची वैशिष्ट्य काय आहेत काळ्या मृदेची, तर याला कापसाची काळी मृदा म्हणतात, ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात. उन्हाळ्यात मोठ्या भेगा पडतात बघा, आपल्याकडे साधारणतः जमीन ती यापासून मिळेल. उन्हाळ्यात जर तुम्ही गेला म्हणायला, तुमच्या लक्षात येईल की मोठमोठ्या भेगा त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि म्हणून हिला काय म्हणतात, तर व्हर्टी सोल म्हणतात. काय म्हणतात, ब्लॅक कॉटन सॉइललाच व्हर्टी सोल म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की लावा रसाचे पासून तयार झालेत किंवा काळी मृदा ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्याला काय म्हणतात, व्हर्टी सोल असं म्हणतात. शुष्क परिस्थितीमध्ये मृदा आकुंचन पावते आणि आर्द्र परिस्थितीमध्ये काय होते, फुगते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता महाराष्ट्र एकूण क्षेत्रापैकी 3/4 म्हणजे 3/4 भागात काय ही मृदा आढळते. म्हणजे कुठली, ब्लॅक कॉटन. खानदेश, नंदुरबार, धुळे, जळगाव, तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील अकोला वगैरे, सोलापूर असेल, पुणे असेल. आता टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामध्ये काळा रंग येतो, आपण बघितलं ब्लॅक कशामुळे कलर येतो, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. ओके. त्यानंतर ना पुढचा महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये पिकं वगैरे बरेच दिलेले आहेत, फेरस वगैरे, आयर्न वगैरे या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीला काय जास्त विचारत नाही, ते तुम्हाला माहित नसतं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये बघा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये बरेच काय काय गोष्टी दिलेत, निर्मिती कधी झाली, काय झाली, एवढं इन डेप्थ आयोग कधी जात नाहीत. ओके. VSDA नुसार काय आहे वगैरे एवढं डेप्थ मध्ये जात नाही आपण, तेवढं काय जायची गरज नाही. आता कोकण किनारपट्टील गाळाची मृदा, त्याच्यामध्ये बघा कशी असते, जाडी कमी असते, बरोबर आहे की नाही, जाडी कमी असते आणि त्याच्यातील सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण काय असतं, कमी असतं. ओके. तिला रेती मिश्रित मृदा म्हणू आपण, बरोबर आहे की नाही, आणि ती नारळाच्या झाडासाठी ते उपयुक्त असते. तांबडी पिवळसर मृदा, मग रेड येलो सॉइल कुठं आहे, वर्धा वने म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये तुम्हाला तर थोडस येलो कलरचं त्याकडे शेड असलेली काय वाटते मृदा बघायला भेटते, वर्धा वैनगंगा नदींच्या खोऱ्यात. ओके. त्याला अल्टिसोल्स पण म्हणलं आहे. USD नुसार वर्गीकरण काय केलंय, अल्टिसोल्स अशा मृदेला म्हटलं जातं. याच्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असतं आणि मृदेत हे लोहाचे प्रमाण अधिक असल्यास मृदेस काय येतो, लाल रंग येतो. लोह जास्त असेल तर कसा तो रेड कलर येतो त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर मृदेची धूप बघा, सॉइल इरोजन म्हणजे काय होतं, जे तुमच्याकडे सॉइल आहे ती पाणी असेल, वारा असेल, समुद्र असेल, लाटा असेल, काय असेल, याच्यानुसार काय ते पूर्ण लेअरचे लेअर निघून त्याला काय म्हणतो आपण, मृदेची धूप म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये स्प्लॅश इरोजन आहे. स्प्लॅश म्हणजे काय होतं, तुम्ही पाणी पडताना बघितलं, एखादा पाण्याचा टिप्पा जर टाकला समोर, तुम्ही पाणी कंटिन्यू तर ते कसं उडतं पाणी खाली जमिनीवर पडल्यानंतर ना चहू बाजूने, त्याला काय म्हणतात, स्प्लॅश इरोजन असं म्हणतात. आता चादर धूप म्हणजे काय, शीट म्हणजे वरचा भाग काय, मृदेचा वरचा 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 भाग काय होतं, लेअर बाय लेअर निघून जातं, त्याला शीट इरोजन असं म्हणतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आहे उतारावरील ओहोळ सदृश, ओहोळ म्हणजे रील, बरोबर आहे की नाही. आपल्याला माहिती अशी मोठी बेग पडते त्याच्यातून काय होते, पाणी वाहत जातं. म्हणजे चादर धुपीच्या अतिप्रमाणानंतर पाणी जमिनीच्या सखल भागातून वाहू लागतं, त्यामुळे पाण्याचा प्रवाह एका ओहोळमधून, एखाद्या ओहोळमधून जात चाललेला असं लक्षात, त्याला काय म्हणतात, रील इरोजन. आणि त्याच्यानंतर गली इरोजन असेल म्हणजे काय, हा धुपीचा सर्वात घातक प्रकार आहे, बरोबर आहे. म्हणजे एका नालीमधून केंद्रीकरण होऊन खडक काय होतं, दुसरी प्रक्रिया काय होते, वेगाने होते. मृदेची अतिप्रमाणात धूप होण्याचं कारण म्हणजे हे गली इरोजन आहे. आणि त्यानंतर बॅड लाईन म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं पाणी वगैरे क्षेत्र असेल, दुर्भी असेल म्हणजे त्या ठिकाणी वन व्याप्त असेल किंवा पाण्याची त्या ठिकाणी कमतरता असू शकते. मृदेच्या धुपीची कारण सांगितले तुम्हाला बघा, हे आयोगाने क्वेश्चन विचारलाय, मृदेच्या धुपीची खालीपैकी कुठली कारण आहेत. त्याच्यामध्ये वनच्छेदनाचा ऱ्हास होणे, नद्यांना वारंवार येणारे पूर, जमिनीचा अत्यंतिक वापर, अतिचराई असेल, जोराने पडणारा पाऊस, जोरदार वारे आणि स्थलांतरित शेती, सर्व काय आहेत,
मृदेच्या धूप. मृदेची धूप होणे म्हणजे काय होते की त्या ठिकाणचा मृदेचा चांगला सुपीक भाग निघून जाणे, त्याला ते मृदेची धूप म्हटलेलं आहे. चांगला भाग सुपीक भाग आहे तो नष्ट होणे, त्याला काय म्हणलंय, मृदेची धूप म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढची महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये मृदा धुपेचे प्रभाव क्षेत्र व त्याची कारणे दिले जातात, बरेच दिले. आता मृदा धूप सह्याद्री जर सातपुडा पर्वत राहिले तर का झालेली धुपेची कारण, त्या ठिकाणी झालेली बेसुमार जंगल तोड, बरोबर ना, आदिवासी जमातीतून केली जाणारी भटकी शेती आपण बघितलं काल परवा, बरोबर नाही. कोकणामध्ये जे आपण बघतो त्या ठिकाणी कुमरी प्रकारची शेती केली जाते, कुमरी प्रकारच्या, ही कसली शेती आहे, स्थलांतरित शेती म्हणतात त्याला, स्थलांतरित शेती. आदिवासी जमात त्याला काय म्हणतात, कुमरी. पश्चिम घाटामध्ये जनरली आढळते. वैनगंगा वगैरे तिथं पूर असतो किंवा मृदेचा सुपीक भाग थर कमी झालेला असतो. नंतर महाराष्ट्राचा अर्धशुष्क भाग, त्याच्यामध्ये जोराने वाहणारे वारे हे त्याचं रिझन. मराठवाड्यामध्ये अतिचाराई असतं, बरोबर आहे की नाही. आता महाराष्ट्रातील भूसंवर्धन बघा, भूसंवर्धन म्हणजे काय, जमिनीचं या ठिकाणी तुम्ही सॉइलचं काय आहे, संवर्धन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा काय आहे, पहिल्यांदा तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मृदेच्या धुपेद्वारे होणारे मृदा ऱ्हासाचे प्रमाण 773.5 दशलक्ष टन इतकं अधिक आहे. म्हणजे जवळजवळ 94% धूप ही कशामुळे होते, पाण्यामुळे होते, असं सांगितलेलं आहे बघा. 94% धूप पाण्यामुळे होते. उतारावर बांध, त्याच्यासाठी काय दिले, कंटूर बिल्डिंग, म्हणजे ते किती टक्के असावं, हे मेन्सला वगैरे जास्त क्वेश्चन विचारला जातात. कंटूरचं किती टक्के आहे ते प्रमाण तुम्हाला विचारलं, म्हणजे किती तुम्ही बांधावरती शेती करायची उताराच्या बांधावरती, तर जमिनीचा उतार साधारण 2 ते 4 सेंटीमीटर 4% असेल तर या ठिकाणी उतारावर बांध बंदिस्ती करून वेगाने पाण्याला अडवता येऊ शकते किंवा वेग मंद केला जाऊ शकतो. नंतर टेरेस ऍग्रिकल्चर म्हणजे काय असतं, तर जमिनीचा उतार किती पाहिजे, 15% पेक्षा कमी पाहिजे. देन कंटूर फ्लोईंग असतं, त्याच्यामध्ये काही उतारास लंबरूप करावी लागणारी पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण होऊन मृदेची धूप रोखता येईल, हे प्रकार केलं त्याला काय म्हणतात, कंटूर. नंतर वाईन स्ट्रीप असेल, नंतर फॉरेस्ट कन्झर्वेशन म्हणजे झाडं लावू शकतो तुम्ही, नद्यावर बांध, नाला बंडिंग आपल्याला माहिती, हे काय थोडेसे इम्पॉर्टंट काय त्याच्यामध्ये भूसंवर्धनाचे प्रकार आहेत. ओके. त्यानंतर ना महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीवन संपदा. ओके, ही गोष्ट थोडीशी काय आपल्याला टेक्निकली थोडस म्हणजे करंटचा पार्ट येतो इथं भेटलेला नाही किंवा तो मी घेतलेला आहे, पण त्यातले महत्वाचे मुद्दे फक्त तुम्हाला सांगतो की वन जर आपण म्हटलं ते वन कोणाच्या क्षेत्र अंडर येतात, पहिलं वन विभागाच्या अंडर येतात. ते जवळजवळ 90% पार्ट आहे तो वन विभागाच्या अंडर आहे, बरोबर आहे. त्यानंतर महसूल विभागाचे पण सेपरेट वनाचा पार्ट आहे, बरोबर आहे की नाही, किंवा त्यांच्याकडे काही जमीन आहे तो साधारणतः 2.36 बघा, जेवढे आपल्याकडे काय वनक्षेत्र आहे त्याच्यात किती 2.36% महसूल विभागाकडे. महाराष्ट्र वन विकास महामंडळ आपण म्हणतो महामंडळ, त्या ठिकाणी 5.99% क्षेत्र आणि खाजगीमध्ये 1.92% आहे. तर राज्याचे एकूण क्षेत्रफळाचे किती टक्के आहे, तर 16 पॉईंट समथिंग 4 असेल तेवढं त्याचं क्षेत्र त्या ठिकाणी जंगलानं व्यापलेलं आहे. ओके. आता वनांचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे, वेगवेगळे वनांचे या ठिकाणी प्रकार आहेत. कुठले प्रकार आहेत वनांचे बघा, त्याच्यामध्ये पहिला आहे घनदाट जंगल. ओके. त्यानंतर मध्यम घनतेचे जंगल, खुले वने आणि खुरटी झाडे, हे त्याचे प्रकार आहेत. ओके. आता महाराष्ट्र महाराष्ट्रातील वनक्षेत्र बघा, सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठल्या कुठल्या भागामध्ये आहे, विभागामध्ये, तर ते ऑब्व्हियसली विदर्भ असेल, त्यानंतर मराठवाडा आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. ओके. तर हवामान, तापमान ह्या गोष्टी काय त्याच्यामध्ये हे महत्वाचे घटक आहे, त्यांच्यामध्ये वनांचं वितरण विविध घटकांवर अवलंबून असते. ते घटक कुठले सांगितले तुम्हाला, हवामान, तापमान आणि भूरचना. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातील वनांचे प्रकार बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे काय असतं, तापमान आणि पर्जन्यमान या ठिकाणी अधिक असणं आणि 250 सेंटीमीटर पेक्षा या ठिकाणी जास्त पर्जन्यमान असतं, त्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वन, ट्रॉपिकल एव्हरग्रीन या ठिकाणी फॉरेस्ट असं म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरं आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित, ट्रॉपिकल सब सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. त्याच्यामध्ये काय होतं, पानझडी आणि सदाहरित वने दोन्हीचे संक्रमण पट्टा असतो, बरोबर आहे. दोन्हींचा काय असतो, संक्रमण पट्टा असतो. त्याच्यामध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्यमान असतं आणि 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात प्रदेशात या गोष्टी उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. त्यानंतर याच्यामध्ये वृक्ष येतात ऐन, किंजळ, त्यानंतर रानफणस, बेन, कदंब इत्यादी. ओके. त्यानंतर उष्णकटिबंधीय किंवा उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वन, ट्रॉपिकल मोइस्ट डिसिडियस फॉरेस्ट कशामध्ये आहे, हे ट्रॉपिकल डेसिडियस म्हणजे पानं गळून पडणे. ओके. त्याला मोसमी किंवा वन म्हणतात किंवा मान्सून वन सुद्धा म्हटलं जातं. हिरडा आहे, वेंबळा आहे. ओके. हे महत्वाचं लक्षात, आवळा, वड, पिंपळ कशामध्ये येतात, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. ओके.
त्यानंतर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने 50 ते 100 सेंटीमीटर पर्जन्य भागामध्ये पडतात. वन या ठिकाणची असतात उष्णकटिबंधीय शुष्क वन ती कशा विरळत असतात, बरोबर आहे. नंतर सातपुडा किंवा जटा डोंगर रांगामध्ये मुख्यतः जळगाव वगैरे धुळे जो बुलढाणा आहे त्या भागामध्ये या प्रकारची उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगा किंवा जिंठ्यामध्ये या प्रकारची वृक्षता. अंजन हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर खैरापासून काय बनवला जातो, कागद बनवला जातो आणि तेंदूच्या पानापासून बिडी बनवली जाते. उष्ण प्रदेशातील आता उष्ण शुष्क प्रदेशातील काटेरी वने त्याच्यामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान असतो. खुरटे आणि काटेरी असतात. युफोर्बिया असेल, कॅसिया असेल या खुरट्या झाडांची नावं येतं. पळस, हिवर, बोर, बाबूळ, निंब किंवा निवडुंग हे त्याची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर ना तारवड सालीचा उपयोग कातडी किंवा टॅनिंग जे म्हणतो त्यासाठी उपयोग केला. तरवाड आपण तारवड म्हणतो त्याला. ओके. नंतर भरती ओहोटीच्या म्हणजे जे कोकणातील जे आपण म्हणतो की समुद्रातील जे वृक्ष आहेत त्यांचे नाव बघा. आता महाराष्ट्रातील भरती ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदल इत्यादी जे त्या ठिकाणी वन कुठले तर भरती ओहोटीची वन आहेत. त्याला खारपुटी वन सुद्धा म्हटलं जाते. याची उंची कशी असते, कमी असते. म्हणजे बघा वन दाट आहेत परंतु त्याची उंची फार नसते. दाट वन आहेत भरती ओहोटीची वने कसे दाट आहेत पण कशा आहेत त्याच्यामध्ये फार उंची नाही. गंगेच्या त्रिभुजमध्ये सुंदरी वनांप्रमाणेची वने आहेत. उदाहरण बघा, ही क्वेश्चन विचारलेला भरती ओहोटीची वन किंवा खारपुटी वनांच्या जे आढळणारे वृक्ष आहेत त्यांची एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले ते कुठले बरोबर विचारलं होतं. त्याच्यामध्ये पहिले आहे चिप्पी, मारांडी आणि तिवट आणि आंबोरी ही झाडं लक्षात ठेवा, वृक्ष लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रात दलदलीची वन हे चेंज झाले आकडे ज्यावेळेस आपण करंटचा घेऊ त्याच्यानुसार हे तुम्हाला आकडेवारी प्रोव्हाइड केली जाईल. ओके. हिरडा वृक्षाचा सालीचा वापर कशासाठी केला जातो, कातडी कमावण्यासाठीच केला जातो. वनक्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे गडचिरोली 1 नंबर, चंद्रपूर 2 नंबर, अमरावती, नाशिक आणि यवतमाळचा क्रमांक लागतो. सर्वात कमी वनक्षेत्र असेल तर मुंबई शहर आणि त्याच्यानंतर दुसरं असेल तर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि परभणी. त्यानंतर प्रशासकीय विभागानुसार वनक्षेत्र सगळ्यात जास्त प्रशासकीय विभागात कुठल्या वन असेल, ऑब्व्हियसली नागपूर असणार आहे. नंतर नाशिक असणार आहे 2 नंबर, 3 नंबर अमरावती, 4 कोकण, 5 आणि औरंगाबाद सगळ्यात कमी जर विचारलं तुम्हाला क्षेत्र कशामध्ये विभागामध्ये वनांचं क्षेत्र असलेले कमी भाग औरंगाबाद, संभाजी नगर. आता वन विभाग राखीव क्षेत्र सर्वात जास्त कुठं आहेत, गडचिरोलीत कमी आहे, लातूरला. संरक्षित क्षेत्र आहे गडचिरोलीमध्ये जास्त आणि तर बाकीच्या भागामध्ये लातूर वगैरे संरक्षित क्षेत्रच नाहीत. अवर्गीकृत वनक्षेत्र आहे ते कुठे आहे सर्वाधिक तर भंडारा गोंदियामध्ये. वन विभागाच्या अखत्यारीतील खाजगी वन बघा सर्वात जास्त खाजगी वन कुठल्या जिल्ह्यात आहेत, सिंधुदुर्ग प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाची वन महामंडळ आहेत जे महामंडळ आहे वन विकास महामंडळ ते वर्ग असलेले वनक्षेत्र कुठे आहे सर्वात जास्त तर चंद्रपूरला आहे. ओके. त्यानंतर महसूल विभागांतर वनक्षेत्राचा क्रम त्याच्यामध्ये अवर्गीकृत सगळ्यात जास्त, नंतर राखीव आणि नंतर संक्रमित आहेत. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे 11 वनवृत्तांमध्ये विभाजन झाले. किती? 11 वन विभाग आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे. आता 88 मध्ये राष्ट्रीय वन धोरण आणलं होतं त्याच्यानुसार काय केलं होतं, प्रत्येक राज्याच्या 1/3 म्हणजे 1/3 काय असेल क्षेत्रावरती वन असणे अगत्याचे सांगितले. किती? 1988. त्यामुळे ठरवलं गेलं की एकूण जे काय राज्य असतात त्याच्या एकूण राज्याच्या क्षेत्रावरती म्हणजे 1/3 क्षेत्रावरती काय पाहिजे तुम्हाला वन असली पाहिजेत. ओके. जळगाव वन संशोधन केंद्र दिले बघा, मोंडाळे असेल जळगाव मध्ये, पाडवे आणि हे असेल माझगाव. ओके. ठाण्यामध्ये शहापूर असेल. ओके. आता सामाजिक वनीकरण बघा, सामाजिक वनीकरण म्हणजे काय तर पडीक व खाजगी जागेवर वनीकरण करण्यासाठी आवश्यक लोकांना पुरवण्याचं काम कोण करतं, सामाजिक वनीकरण. 1981 महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली 1981. ओके. तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. नंतर किसान रोप वाटिका महाराष्ट्रामध्ये 1980 पासून सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे संत तुकाराम वनग्राम योजना कधीचे 2006-7चा क्वेश्चन डायरेक्ट विचारलेला आहे तुम्हाला. त्यानंतर जागतिक वारसा स्थळ पश्चिम घाटला घोषित केलेले आपल्याला माहिती आहे. आता अभयारण्य जे आहेत ते 6 अभयारण्य महत्वाचे आहेत ते बघू कुठले आहेत. पहिला आहे ताडोबा. तर ताडोबा अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये बघितलं आपण, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती तालुका. महाराष्ट्रातील प्रथम राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे तर ताडोबा आहे 1955चं. बघा पानझडी वनांमध्ये जास्तही वन आढळतात, पानझडी वन आहे त्या ठिकाणी कशामध्ये ताडोबामध्ये. त्यानंतर सांबर लोटण हे वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे आणि मगर पालन केंद्र या ठिकाणी ताडोबामध्ये आहे. ओके. त्यानंतर नवेगाव बांध हे गोंदियामध्ये आहे. बगळे मोर या ठिकाणी आढळतात, बाकीचा इम्पॉर्टंट आहेच. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच 1983 ची स्थापना आहे. 275 चौरस किलोमीटर आहे. पवनी गाव या ठिकाणी त्याचं काय आहे ठिकाण आहे.
तोतलाडो गोलिया पहाड हा महाराष्ट्रात सर्वात मोठा डोंगर या राष्ट्रीय उद्यानात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, ओके, मुंबई उपनगर ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान 1974 तेच मेळघाट किंवा अमरावती या ठिकाणी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004 चं आहे चांदोली बघा 317.7 चौरस किलोमीटर आहे. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये सोलापूर नाही सॉरी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी 4 जिल्हे. त्याच्यामध्ये विचारलं तुम्हाला चांदोली राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थित आहे, तर 4 तुम्हाला सांगता आले पाहिजे. कुठले 4 आहेत? सांगली, सातारा, नंतर कोल्हापूर आणि रत्नागिरी. कोल्हापूर, रत्नागिरी फक्त लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. आता पहिला आहे मेळघाट. मेळघाटमध्ये काय आहे? चिखलदरा. दुसरा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. त्याच्यावर सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी. ताडोबा चंद्रपूरमध्ये. पेंच आहे ते नागपूरमध्ये. बोर आहे ते नागपूर. हा क्वेश्चन विचारलाय. बोर व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते कुठे आहे? वर्ध्यामध्ये. तुम्हाला माहित असेल. नवेगाव नागझिरा. नागझिरा कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. महाराष्ट्रातील अभयारण्य बघू आता. महाराष्ट्रातील काय बघू आपण? फक्त अभयारण्य या ठिकाणी बघूयात. ओके. 2 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेऊ. तर अभयारण्याचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये भरपूर आता अभयारण्यात आपल्याकडे त्याची संख्या जास्त आहे. करंट अपडेट माझ्याकडे सध्या जास्त नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलेलं आहे. ते लक्षात ठेवा. काय सांगितलं तुम्हाला? दाजीपूर वगैरे जे विचारते तेच महत्वाचं तुम्हाला सांगणार फक्त. दाजीपूर विचारलेलं कशासाठी आहे? गव्यासाठी फेमस आहे, ते कोल्हापूरला आहे. सागरेश्वर आहे कशासाठी फेमस आहे तुम्हाला सांगितलं होतं. काय? हरणासाठी फेमस आहे ते सांगलीमध्ये. नंतर भीमाशंकरला शेकरू माहिती आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. शेकरूसाठी भीमाशंकर प्रसिद्ध आहे. आता महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठलं, तर कर्नाळा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठलं आहे, तर कर्नाळा आहे. कर्नाळा रायगड या ठिकाणी ते स्थित आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर मधमेश्वर बघा हे कुठलं आहे? नाशिकमध्ये. नंतर पाल जे आहे यावल जळगावमध्ये. देवगाव रहेपुरी हे अहमदनगरमध्ये सध्या. संभाजीनगर माळढोक हे सोलापूरमध्ये आहे. त्यानंतर टिपेश्वर एक विचारलं जातं बऱ्याच वेळा, यवतमाळ नांदेडमध्ये आहे ते. त्यानंतर कळसुबाई अहमदनगर सध्याचं अहिल्यानगर. ओके. नरनाळा आहे तो कुठं आहे? अकोला या ठिकाणी. फणसाड विचारलंय. फणसाड अभयारण्य कुठं आहे? रायगडमध्ये. पाठ करून ठेवायचं ते. आणि नंतर मयुरेश्वर सुपे आहे ते पुणे, त्या ठिकाणी चिंकार आणि ग्रे हॉर्नबिल आहे. नंतर मालवण नाही जायकवाडी विचारतात संभाजीनगर. नायगाव मयूर आहे ते बीडमध्ये, ते मोरांसाठी फेमस आहे बरं लक्षात ठेवा. भामरागड वगैरे आहे ते कशात? गडचिरोलीमध्ये आहे. वान एक महत्वाचं ठेवा. वान ज्या अभयारण्य ते कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. ओके. चेंज करून तुम्हाला आकडेवारी करंट सांगतात. ज्यावेळेस आपण करंट घेऊ त्यामध्ये पर्यटनाचा पर्यावरण घेऊ, त्यामध्ये इन डिटेल आहे ते. प्रशासकीय विभागानुसार अभयारण्य दिलं. सगळ्यात जास्त प्रशासकीय अभयारण्य कशामध्ये सापडतात, तर अमरावतीमध्ये 2, नाशिक 3. 2च लक्षात ठेवा. पहिले अमरावती आणि नंतर नाशिक ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यानं जास्त सापडतात. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बघा. खनिज संपत्तीमध्ये काय विचारतात? जे काही खाणे आहेत, ओके, म्हणजे भूपदार्थ जे जमिनीखाली काढले जातात, जमिनीखालून त्यांना काय म्हणतात? आपण खनिजे म्हणतात. ते सर्व प्रकारचे खनिज. लोह खनिजाचे प्रकार तुम्हाला म्हटले तर काल आयोगाने क्वेश्चन विचारला. सगळ्यात जास्त प्रमाण लोहाचं कशामध्ये असतं? मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट का सिडराइट? एक सिडराइट एक चौथा असतोय, बरोबर. हा फिजिक्स मध्ये पण क्वेश्चन विचारला होता. सगळ्यात जास्त मॅग्नेटाइट मध्ये सर्वोच्च दर्जाचं कुठलं लोह खनिज आहे, तर ते मॅग्नेटाइट आहे. हे पाठ असणं गरजेचं आहे. आता भारतातील लोह खनिज एकूण साठ्याच्या जवळ 2% पेक्षा कमी साठा महाराष्ट्रात आहे. किती? 20% येते. 2%. 20% कमी क्षेत्र कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये लोह खनिज सापडलं. ओके. त्यानंतर लोह खनिज उत्पादक कुठले आहेत? गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर हे तुम्हाला विचारले जातात. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्वाचा पार्ट आहे तो लोह खनिज उत्पादक किंवा लोह खनिज व खडकाचा प्रकार. ओके. तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे खनिज संपत्तीचा अभ्यास चाललाय आपण आता. ओके. खनिज संपत्ती. ओके. 4 पार्ट एवढं लक्षात ठेवा. आणि पर्यटन आपण आहे तो नेक्स्ट पार्ट घेऊ. ओके. आता याच्यामध्ये लोह खनिज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगळे येतात. जांबा खडक असेल तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सापडतं. जलजन्य असेल तर ते पूर्व आणि धारवाड असेल तर ते गडचिरोली. ओके.
मॅग्नीज झालं, हे काही महत्वाचं जास्त विचारलं जात नाही. मॅग्नीज साठा कुठं आहे ते वगैरे विचारलं जातं. नागपूरमध्ये काय आहे तर मॅग्नीज उत्पादनासाठी सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. कुठं? नागपूर. भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुका सगळ्यात मोठा साठा आहे या ठिकाणी मॅंगनीजचा. ओके. आणि सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीला. ओके. त्यानंतर बॉक्साईट बघा. बॉक्साईट किती आहे? 21% उत्पादन नुसतं महाराष्ट्रच करते एकूण देशाच्या उत्पादनात. ओके. कोल्हापूरमध्ये सापडतं बॉक्साईट, साताऱ्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये तुंगार टेकड्या त्या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आहेत. बघा लक्षात ठेवा, ठाण्यामध्ये तुंगार टेकड्या त्या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आहेत. नंतर रायगडमध्ये ऑब्व्हियसली बॉक्साईट सापडतं. ओके. त्यानंतर ना क्रोमाइट बराच वेळा विचारलंय. ओके. क्रोमाइट आहे ते काय? प्रामुख्याने धातुशास्त्र आहे किंवा मेटलर्जी. ओके. त्याच्यामध्ये याच्यासाठी ऑक्साईडच्या स्वरूपात असतात. ओके. नंतर ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साठे सापडतात क्रोमाइटचे. नागपूरमध्ये टाकाण, भंडारा या ठिकाणी आहे. डोलोमाइट विचारलं. डोलोमाइट यवतमाळ. हा क्वेश्चन बराच वेळा विचारला. यवतमाळ आणि रत्नागिरी. ओके. 2014ला पण क्वेश्चन होता आणि मला वाटतं 19ला का 20ला सुद्धा हा रिपीट क्वेश्चन होता. त्यानंतर ना बाकी बॅराईट वगैरे साठी ते महत्वाचे विचार. चुनखडी एक बराच वेळा विचारलाय. चुनखडीचे साठी यवतमाळमध्ये लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला. कायनाईट नाही विचारलं, बाराईट वगैरे विचारलं. जे विचारलं ते सांगतो फक्त. आता गोंडवन प्रकारचा कोळसा आहे किंवा टर्शरी प्रकारचा कार्टनरी. ओके. तर एन्थ्रेसाइट वगैरे तुम्ही ब्युटिमिनस, लिग्नाइट आणि पीठ हे सगळ्यात चांगलं कुठलं असतं? 95% कार्बन असतं एन्थ्रासाइट मध्ये. त्याच्यानंतर प्रमाण 70 ते 80 होतं ब्युटेमिनस मध्ये. आपल्याकडे जे जास्तीत जास्त सापडतं आपल्याकडे ब्युटेमिनस सापडतो. बरोबर. एन्थ्रासाइट आपल्याकडे सापडतं आणि लिग्नाइट. आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे सगळ्यात खराब प्रतीचं जे कार्बन आहे ते प्रमाण कशामध्ये असतं? 40% पेक्षा कमी असते, पीठ मध्ये असतं. ओके. आता महाराष्ट्रात दगडी कोळशाचे आढळ कुठे? चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि घुगुस, राजुरा तालुक्यातील सारुती, मांजरी आणि वरोड असेल या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सापडतं. नंतर यवतमाळमध्ये वणी असेल. ओके. अष्टोन असेल, चिंचोली असेल किंवा ढाणकी या ठिकाणी साठे आहेत. ओके. त्यानंतर खनिज तेल बघा. खनिज तेलमध्ये मुंबई हाय. आता हा क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला विचारला. मुंबई हाय देशातील सर्वात मोठं काय आहे? खनिज या ठिकाणी साठाचं. कशाचं? मुंबई हायचं आहे ते खनिज तेलाचा सगळ्यात मोठा साठा आहे. याची एकदा डेट विचारली होती बघा, लक्षात ठेवा. काय विचारली होती? बॉम्बे हाय आहे तर त्याची डेट कधी खनन सुरू झालं होतं? साधारणतः 3 फेब्रुवारी 1973. लक्षात ठेवा. 3/2/73ला त्याचे काय झालं? त्या खनन झालेलं होतं. ओके. लक्षात ठेवा. क्वेश्चन सुरुवातीचा विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर औष्णिक विद्युत केंद्र सांगितलं तुम्हाला, पाठ असणं गरजेचं आहे. जोड्या लावायला आपल्याला मागत बघितलं तर क्वेश्चन विचारला होता जोड्या, बरोबर नाही? परळी कुठल्या जिल्ह्यात आहे? बीडमध्ये. फेकरी कुठले आहे? जळगावमध्ये. एकलहरे विद्युत केंद्र कुठं आहे? तर ते नाशिकमध्ये औष्णिक विद्युत केंद्र. बल्लारपूर, चंद्रपूर. दुर्गापूर, चंद्रपूर. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कुठं आहे? नागपूरला. खापरखेडा पण नागपूरलाच आहे. नंतर ठाण्यामध्ये चोल आहे, ते सध्या बंद आहे, बरोबर आहे. नंतर तुर्भे एक आहे. रत्नागिरीमध्ये धोपावे इथे या ठिकाणी एक प्रकल्प चालू आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे जलविद्युत निर्मितीमध्ये अडचणी. आता हे त्याच्यामध्ये जलविद्युत केंद्र कुठले तुम्हाला माहित पाहिजे. जायकवाडी कुठे आहे? तर औरंगाबाद म्हणजे सध्या संभाजीनगर. हिंगोली, एलदरी ह्याच्या जोड्या विचारल्या जातात. एलदरी जलविद्युत केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? हिंगोली. भंडारदरा, अहमदनगर. ऑब्व्हियसली. कोयना आहे आपल्याला माहिती काय आहे ते? सातारा. पेंच आहे नागपूर. तिल्लारी आहे कोल्हापूर. माणिकडोह, भातसा विचारलं तुम्हाला. भातसा कुठं आहे जलविद्युत केंद्र? तर ते ठाण्यामध्ये. नंतर भिरा तुम्हाला विचारलं जोड्या लावाला रायगडमध्ये. खडकवासला विचारलं तर पुण्यामध्ये. ओके. नंतर वारणा आहे वरसगाव तुम्हाला नाही विचारलं. आता सगळ्यात महत्वाचं काय विचारलं? 31 डिसेंबर 1906 तर ही योजना आहे त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीत. आता त्यातला सगळ्यात शेवटचा पार्ट राहतोय पर्यटनाचा. ओके. पर्यटनाचा भाग आहे तो आपण पुढच्या वेळेस घेऊया, कारण पर्यटन जास्त पार्ट आहे. ओके. तो होणारच नाही कवर. पर्यटन आणि त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे जिल्हे. ओके. याचा भाग आपण पुढच्या भागामध्ये आपण त्याचं काय करू? कव्हर करूयात. ओके. हा जास्त पार्ट आहे, एका तासामध्ये होणार नाही, त्यासाठी जास्त वेळ द्यायला लागेल. ओके. तर सारांश काय सांगायचं तुम्हाला की नदी प्रणाली जर बघितली, जलप्रणाली, तर तुम्ही ते मॅप आहे ते ॲज इट इज काढा. गोदावरी नदी आहे. गोदावरीला उजव्या बाजूने भेटणारी नदी, डाव्या बाजूने त्याची एकूण लांबी. जोड्या विचारताना तेच विचारतायत. नद्यांची लांबी काय आहे, बरोबर आहे की नाही? उजव्या बाजूला ते कोयना असेल, बरोबर आहे की नाही? उपनद्या त्यांच्या पाठ करा. उपनद्या सगळ्या पाठ असल्या पाहिजे साधारणतः. महत्वाच्या तर उपनद्या पाठ असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मृदा प्रकार बघितला, बरोबर आहे. खनिज संपत्ती बघितली. मृदेमध्ये काय आहे, कुठल्या प्रकारचे पदार्थ, जांबी कुठे आढळते. खनिज संपत्तीमध्ये रेडी बंदर आहे तर ते कशासाठी आहे? मॅंगनीज कुठून जाते, लोह खनिज कुठून जाते, या गोष्टी या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. हा पार्ट आपला संपलेला आहे आजचा सेकंडचा. ओके. आता पुढच्या पार्ट मध्ये आपण पर्यटन. ओके. पर्यटन
आणि त्यानंतर तुमचा महत्वाचे जिल्हे हा टॉपिक तुमचा घेतला जाईल. ओके, तो टॉपिक तुमचा कव्हर झाला की मग राहते फक्त महाराष्ट्राचे मानवी आणि सामाजिक भूगोल. ओके, सामाजिक आणि मानवी मध्ये काय येतं, महत्वाचं लोकसंख्या येते, लोकसंख्या. ओके, त्याचे पण चार्ट तयार केलेले याच्यामध्येच आहेत. ओके, तर ते आपण त्यावेळेस पार्ट घेऊयात. तुर्तास आज या ठिकाणी आपण थांबूयात. महत्वाचा पार्ट आहे प्राकृतिकचं बऱ्यापैकी आपलं संपलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये पर्यटनाचा पार्ट राहतोय तो थोडा, आणि पुढच्या वेळेस राहील तो मग जिल्हे, प्रत्येक जिल्ह्याचे इन डिटेल. जसं गोंदिया जिल्हा आहे बघा, गोंदियाचे इन डिटेलच कुठल्या प्रकारच्या आदिवासीवरती क्वेश्चन आपल्याला विचार, आदिवासी जमाती कुठल्या कुठल्या आढळतात, गोंड असेल, हळवी असेल, किंवा पर्जन्यमान कसं आहे, त्या जिल्ह्याचं स्पेशल काय आहे, बरोबर आहे की नाही, धरणं कुठले येतं, किंवा मृदा प्रकार काय आहेत, खनिज काय आहेत, स्थळ त्यातली महत्वाची विचारले जातात, की जे आयोग आपल्याला बऱ्याच वेळा विचारतं. ओके, ह्या गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊया. ओके, थांबायचं मग. थँक्यू.